माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे हितैषीची. जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझी होत असे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बुद्ध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरीन मन कोणा करावे म्या. सुखम नित्यम सुप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्तु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परमः तदेवाहम नमत्तोन्ये दितिमे निश्चितामती. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 50 क्रमांकाचा कर्म व उपासना ज्ञानाची रक्षक नाहीत. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 50 क्रमांकाचा कर्म व उपासना ही ज्ञानाची रक्षक नाहीत कशी हे आता या परिच्छेदामध्ये प्रतिपादन करतायत. तर आपण रोज पाहत आलो या पुरुषोत्तम मासाच्या पर्वकाळात आरंभ ज्या तरंगाच्या चिंतनाकरता झाला त्यातील एकंदर एकूण 50 परिच्छेदाचा विचार करून या 50 क्रमांकाच्या परिच्छेदाच्या चिंतनाकरता आज आपण प्रवृत्त झालेलो आहोत. त्यामध्ये आग्रदेवाच्या स्वप्नाचा विचार चालू आहे. स्वप्नामध्ये आग्रदेवांनी काय काय घटना बघितल्या याचा विचार 21 ते 27 परिच्छेदामध्ये केला. त्यामध्ये 2, 26, 27 परिच्छेदामध्ये मंगलाचरणाचा आणि व्यासांच्या उपकाराचा कृतज्ञतापूर्वक रूपक आणि स्मरण असा वेगळा विषय जर सोडला तर स्वप्नप्रपंचाचा विस्तार पाहिला. आणि मग तो या 28 परिच्छेदामध्ये आग्रदेवाने 3 प्रश्न केले आणि त्या 3 प्रश्नाचं उत्तर 29 ते 41 परिच्छेदामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. नंतर 42 ते 44 म्हणजे 3 परिच्छेदामध्ये जगताचा कर्ता कोण या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि 45 ते 50 हा समारोपाचा परिच्छेद आहे. यामध्ये मुक्तीले हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यातल्या 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मुक्तीले हेतू ज्ञानच आहे असं सांगितलं. वाचून ज्ञान विनयके उपाय करीशी जितके ते गुंपिशी अधिके रुखिये. ज्ञानच मोक्षाला हेतू कसं आहे हे सांगताना ते सांगितलं की बंध हा अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते. जसं रज्जूवरचा सर्प अध्यस्त आहे, अध्यस्त सर्पाची निवृत्ती अधिष्ठान रज्जू ज्ञानाने होते, तसं अध्यस्त बंधाची निवृत्ती अधिष्ठान आत्मज्ञानानेच होईल. म्हणून ज्ञानच मोक्षाला हेतू आहे असा विषय 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण बघितला. 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये कर्म हे मुक्तीले हेतू कसं नाही हे सांगितलं. कर्मकर्त्याला कर्मापासून 5 फलं प्राप्त होतात. उत्पत्ती, नाश, उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार. आणि या 5ही फलाची मुमुक्षूला कशी अपेक्षा नाही याचा विचार केला. आणि कर्माचं फल मोक्ष मानला तर तो अनित्य होईल. मोक्ष तर नित्य आहे. कर्माचं फल मोक्ष मानला तर तो देह पातानंतर होईल. मोक्ष तर याची देह याची डोळा अशी स्थिती आहे. म्हणून अनुपासना देखील मानसिक कर्मच असल्यामुळे त्याचं काही वेगळं खंडन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून कर्म मुक्तीला हेतू कसं नाही हा विचार 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण बघितला. 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाच्या मते अर्थात प्राचीन वृत्तिकारांच्या मते 4 दृष्टांताने त्यांनी समसमुच्चयवादाचं मंडन केलं. पक्षाच्या पंखाचा दृष्टांत, रामेश्वर सेतू दर्शनाचा दृष्टांत, जलसिंचनाचा दृष्टांत आणि बटुवा ब्राह्मणांचा दृष्टांत अशा 4 दृष्टांताने समसमुच्चयवादाचं मंडन केलं. आणि मग समसमुच्चयवादाचं मंडन 47 परिच्छेदामध्ये केल्याच्या नंतर 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही हा विचार सांगितला. त्यामध्ये चार्वाक नास्तिक हा कर्माचा अधिकारी नाही आणि वेदांती हाही कर्माचा अधिकारी नाही. मग कर्मठ हा कर्माचा अधिकारी आहे. कारण कर्माच्या अधिकारामध्ये वरकडकोटी काही नाही, एक आहे एक नाही असं चालत नाही. 2 गोष्टी पाहिजे.
त्यात नास्तिक चारवाकडे एक आहे एक नाही, आणि वेदांतेकडे एक आहे एक नाही, आणि दोन्ही कर्माटाकडे आहे म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे. म्हणजे देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि कर्ता भोक्ता मानतो, तो कर्माचा अधिकारी आहे. चारवाक कर्ता भोक्ता मानतो पण देहाहून भिन्न जाणत नाही म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि वेदांती हा देहाहून भिन्न जाणतो पण कर्ता भोक्ता मानत नाही म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि कर्मठ मात्र देहाहून आत्मा भिन्नही जाणतो आणि त्याला कर्ता भोक्ताही मानतो म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे. मग त्याच्यात शंका घेतली होती एक, की जाती आश्रम वय अवस्था याचा अध्यास आत्म्याच ठिकाणी ज्याला असेल तो कर्माचा अधिकारी म्हटलं तर मग जाती आश्रम वय अवस्था हे तर स्थूल द्यायचे धर्म आहे. याचा अर्थ तो देहालाच आत्मा मानतो, मग तो कर्माचा अधिकारी होईल कसा? तर सांगितलं देहाहून आत्मा भिन्न जाणतो हे परोक्ष ज्ञान आहे, आणि कर्ता भोक्ता मानतो ही अपरोक्ष भ्रांती आहे. म्हणजे देहाहून आत्मा भिन्न आहे हे परोक्ष ज्ञान ज्याच्याकडे आहे, आणि देहाचा आत्मा आहे अशी कर्ता भोक्ता आहे अशी अपरोक्ष भ्रांती ज्याच्याकडे आहे तो कर्माचा अधिकारी आहे. आता देहाहून आत्मा भिन्न हे परोक्ष ज्ञानसुद्धा चारवाकाला नाही, जरी तो कर्ता भोक्ता मानत असला तरी, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि कर्ता भोक्तृत्व भ्रांती आत्म्याच ठिकाणी वेदांत्याला नाही म्हणून तोही कर्माचा अधिकारी नाही. आणि परोक्ष रीतीने देहाहून आत्मा भिन्न आहे, कारण म्हणती संसारी जन्मेचे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्गसुख भोगीचे मनोहर. स्वर्गसुख भोगणारा आत्मा जर इथेच नष्ट झाला तर स्वर्गसुख कोण भोगेल? याचा अर्थ देहाहून आत्मा भिन्न मानतो, पण हे परोक्ष ज्ञान आहे. आणि कर्ता भोक्ता मी आहे अपरोक्ष भ्रांती आहे, आणि अशी ज्या दोन्ही ज्याच्या ठिकाणी आहे तोच कर्माचा अधिकारी आहे असा विषय 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये पाहिला. म्हणजे कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही. आणि मग 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 49-50 या दोन परिच्छेदामध्ये समसमुच्चयवादाचं खंडन आहे. त्यात 4 दृष्टांताने समसमुच्चयवादाचं मंडन आहे. तर या 4ही दृष्टांतात क्रमसमुच्चयाचं प्रतिपादन करताना 2 प्रकारच्या क्लृप्ती किंवा युक्ती ह्या पूर्वपक्षाने 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगितल्या. असं घ्यावा का असं घ्या, पण समसमुच्चयवाद तुम्ही स्वीकारा. म्हणजे कसं? कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिघही सोबत कशाला हेतू आहे? मुक्तीला हेतू आहे. तिघाचा युगपत मुक्तीला हेतू आहे असं म्हणा, किंवा ज्ञानाच्या उत्पत्तीला कर्मोपासना हेतू आहे आणि त्याच्या रक्षणाकरता कर्मोपासना हेतू आहे असं म्हणून तरी तुम्ही समसमुच्चय स्वीकारा. तर क्रमसमुच्चय हे जे 2 पद्धतीने प्रतिपादन केला त्यापैकी पहिले 2 दृष्टांत कशा करताय? कर्म, उपासना आणि ज्ञान यांची युगपत मोक्षाला हेतू आहे याच्याकरता पहिले 2 दृष्टांत देऊन समसमुच्चयवादाचं मंडन आहे. त्याचं खंडन आपण कालच्या पाठामध्ये बघितलं. त्यामध्ये पक्षाचे जे 2 दृष्टांत आहे पूर्वपक्षाच्या मते, पक्षी 2 पंखाच्या आधारानेच तो फळापर्यंत जातो, तसं मुमुक्षरूपी पक्षी कर्म उपासना हा एक पंख आणि ज्ञानरूपी दुसऱ्या पंखानेच मोक्षरूपी फळापर्यंत जाईल असं पूर्वपक्ष बोलला. पण म्हटले हे विधान उचित नाही सिद्धांताने सांगितलं, कारण तिथे कर्म उपासनेचा आपल्या 2 पंखाचा पक्षाच्या ठिकाणी विरोध नाही, पण मुमुक्षरूपी पक्षी घेत असेल आणि हे 2 पंख म्हणत असेल त्या पंखाचा परस्पर विरोध आहे. कसा विरोध आहे? कर्माचा अधिकारी कोण? देहाहून आत्मा भिन्न जाणतो कर्ता भोक्ता मानतो तो कर्माचा अधिकारी. ज्ञानाचा अधिकारी कोण? देहाहून आत्मा भिन्न जाणून अकर्ता भोक्ता मानतो तो कर्माचा अधिकारी. म्हणून अधिकाऱ्यात भेद आहे, फलात भेद आहे. कर्माचं फल देहपातानंतर आहे, ज्ञानाचं फल देहात असताना आहे. कर्माचं फल अनित्य स्वर्ग संसार आदी आहे आणि ज्ञानाचं फल नित्य मोक्ष आहे. म्हणजे त्यांच्या स्वरूपात भेद आहे, अधिकाऱ्यात भेद आहे, फलात भेद आहे. म्हणून हे 2 पंख मोक्षरूप पक्षाच्या ठिकाणी घेता येणार नाही, म्हणजे समसमुच्चयवाद खंडन केला. दुसरा दृष्टांत दिला तर भक्तीचं वर्तमान गमन हे कर्म आहे आणि सेतूचं दर्शन हे ज्ञान आहे आणि त्याद्वारा पापनिवृत्ती. तशा पद्धतीने कर्म उपासनारूपी गमन आणि आत्म्याचं दर्शन मग मोक्षप्राप्ती असं घ्या. तर म्हटले असं होणार नाही, कारण दृष्टांत जो आला तो दृष्ट फलाचा आहे आणि सिद्धांत हा अदृष्ट फलाचा आहे. फल दोन्हीकडे असलं तरी फलाफलात भेद आहे ना, एक दृष्ट फल आणि एक अदृष्ट फल आहे. मग दृष्ट फलाच्या दृष्टांताद्वारा अदृष्ट फलाचा सिद्धांत सिद्ध करता येणार नाही. कसा? तर कर्म उपासनेचं मोक्ष फल कसं आहे? अदृष्ट आहे. आणि ज्ञानाचं क्षमा करा कर्म उपासनेचं स्वर्ग किंवा वैकुंठ हे जे लोकविशेष फल आहे अदृष्ट आहे आणि ज्ञानाचं मोक्षरूपी फल हे दृष्ट आहे. जसं की भोजन केल्याच्या नंतर तृप्ती दृष्ट फल आहे. विणकराने तंतूचा केलेला पट, कुलालाने मृत्तिकेचा केलेला घट हे दृष्ट फल आहे. रज्जू ठिकाणी सर्प, रज्जूचे नारायण निवृत्ती हे दृष्ट फल आहे. आणि कर्माच्या द्वारा स्वर्ग नरकाची प्राप्ती किंवा उपासनेच्या द्वारा वैकुंठ कैलासाची प्राप्ती हे अदृष्ट फल आहे.
मग अदृष्ट फलाच्या बाबतीत शास्त्राने जे जसं ज्या प्रकारे सांगितलं असेल ते तसं त्याच प्रकारे साधन केलं तर ते फल प्राप्त होतं. म्हणून रामेश्वर सेतुदर्शन पापनिवृत्तीरूपी फल कधी प्राप्त होईल? भक्तीचं वर्तमान गमनही केलं पाहिजे, रामेश्वर सेतुदर्शनही केलं पाहिजे, मगच फल प्राप्त होईल. कारण अदृष्ट फलाच्या बाबतीत शास्त्र प्रमाण आहे. पण जेवण करणं हे दृष्ट फल आहे. कुंभाराने केला घटतरच निर्माण होतो, कुंभाराच्या कुलाल पित्याने केला किंवा कुलाल पुत्राने केला म्हणजे घट निर्माण होत नाही असं नाही, दृष्ट फल आहे ना ते. भोजन केलं तर पोट भरतं हे दृष्ट फल आहे. भोजन पोट भरण्याकरता भोजन करणं गरजेचं आहे. ते कधी करावं, केव्हा करावं, कुठे करावं, कसं करावं हा नियम गौण आहे. मग ते दृष्ट फलासहित अदृष्ट फलाची अपेक्षा असेल तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण दृष्टफल भोजनाच्या द्वारा तृप्ती अपेक्षित असेल तर ते भोजन केलं हे गरजेचं आहे. ते कसं करावं हा विधी तिथे गौण आहे दृष्टफलाच्या बाबतीत. तसं ज्ञान आणि मोक्षफल हे काय दृष्ट आहे. त्यामुळे ते अदृष्टफल कर्म उपासना तिथे आवश्यक आहे असं म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने दोन दृष्टांताद्वारा कर्मोपासना ज्ञान हे सोबत घेऊनच समसमुच्चय स्वीकारा हे कसं स्वीकारता येत नाही असा विचार कालपर्यंत झालेला आहे. आता आणखी दोन दृष्टांत ते कशा करता? ज्ञान याच्या उत्पत्ती करता म्हणजे ज्ञानरूपी वृक्षाच्या म्हणजे शरीररूपी एक प्रकारचं पृथ्वी आहे म्हटलं आपण, आणि अंतकरणरूपी एक प्रकारचं विशिष्ट जमीन आहे, भूगर्भाचा भाग आहे, आणि त्याच्यामध्ये एक मशागत केलेलं आळं तयार केलेली जमीन म्हणजे चित्त आहे, आणि त्याच्यामध्ये श्रवणादी हे बीजारोपण आहे, ज्ञानरूपी वृक्ष आहे, आणि मग त्याला मोक्षरूपी फल आहे. पण तो ज्ञानरूपी वृक्ष जन्माने येण्याकरता चित्तरूपी भूमीमध्ये अगोदर निष्काम कर्म उपासनारूपी जलसिंचन केलं पाहिजे वृक्षाची उत्पत्ती करता, आणि पुन्हा मोक्षरूपी फल निष्पत्ती करता सुद्धा जलसिंचन केलं पाहिजे. कारण जलसिंचन केलं नाही तर ती जमीन कोरडी होईल आणि आलेला वृक्ष राहणार नाही असं बोललेला आहे पूर्वपक्ष. तर हाही मुद्दा कसा चुकीचा आहे हे त्याला सांगतात. कसं सांगतात? जसं ज्ञानाप्रमाणेच कर्म उपासनेचा सुद्धा आपलं जसं कर्माचा अधिकार मोक्षला नाही तसा उपासनेचाही अधिकार त्याला नाही, उपासनेची त्याला आवश्यकता नाही. कारण ते जलसिंचन जे आहे कर्मोपासना ही जसं जलसिंचन वृक्षाच्या उत्पत्तीला येतो आहे आणि फलनिष्पत्तीला येतो आहे, तसं निष्काम कर्म उपासना हे ज्ञानाच्या उत्पत्तीला येतो आहे आणि मोक्षरूपी फलनिष्पत्तीला येतो आहे. म्हणून कर्मोपासना केली पाहिजे. ज्ञानपूर्व ज्ञानाची उत्पत्ती करता, ज्ञानोत्तर फलनिष्पत्ती करता कर्मोपासना करणं गरजेचे आहे. म्हणून समसमुच्चयवादाचं मंडन केलं कोणी? पूर्वपक्षाने. तर सिद्धांत त्याला म्हणतात मुळात हा दृष्टांतच चुकीचा आहे. जलसिंचन वृक्षाच्या उत्पत्तीला येतो आहे म्हणत असेल तर हे बरोबर आहे, पण फलनिष्पत्तीला येतो आहे हे म्हणणं हे विधान चुकीचं आहे. म्हणजे कसं? एखादा वृद्ध जरड झालेला वृक्ष आहे, त्याला किती जलसिंचन केलं म्हणजे फल येईल? म्हणजे जलसिंचन जर फल उत्पत्तीला येतो असतं तर ते जलसिंचनाने त्या वृद्ध वृक्षाला सुद्धा फलं लागली पाहिजे. पण वृद्ध वृक्षाला फल लागत नाही किंवा वांझोटा वृक्ष आहे त्याला किती जलसिंचन केलं म्हणजे फळ येईल? ते आत्मदेव ब्राह्मण त्याच्या दारात वृक्ष होते त्याला फळं होती का? मग ती काय तरुण वृक्ष नव्हती का? पण त्याला ते वांझोटी आहे. एखादा वांझोटा वृक्ष असेल किंवा त्याला काय म्हटलं आपण दुसरं वृद्ध झालेला वृक्ष असेल त्याला जलसिंचन केलं तर फलनिष्पन्न होतं का? नाही. तरुण वृक्षाला सुद्धा जलसिंचन केलं म्हणजे फलनिष्पत्तीला हेतू जलसिंचन नाही. मग त्या वृक्षाला आलेली जी पुष्टता आहे ती पुष्टता फलनिष्पत्तीला हेतू आहे, जलसिंचन फलनिष्पत्तीला हेतू नाही. मग त्या पद्धतीने कर्म उपासना ही ज्ञानाला येतो आहे ते साक्षात नाही, चित्तशुद्धीच्या द्वारा तैशी मोक्ष देईल ज्ञान येतं किरण परिथारे असे म्हणून शुद्ध व्हावे. म्हणजे चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञानाला येतो आहे, म्हणजे ज्ञानाला सुद्धा कर्मोपासना साक्षात येतो नाही तर मोक्षाला साक्षात येतो होतील काय? आणि ते जसं जलसिंचन वृक्षाच्या उत्पत्तीला येतोय फलनिष्पत्तीला नाही, फलनिष्पत्तीला साक्षात येतो कोणी? वृक्षाला झालेली प्राप्त झालेली पुष्टता. तसं चित्तशुद्धीद्वारा ज्ञानरूपी वृक्षाच्या बोधाच्या उत्पत्तीला कर्म उपासना हेतू आहे ते साक्षात नाही चित्तशुद्धी आणि स्थिरतेच्या द्वारा. आणि मग मोक्षाला येतो काय? ज्ञान आहे, वाचून ज्ञान आहे ना, पुष्ट परिपुष्ट म्हणजे संशय विपर्य रहित हीच पुष्टता आहे त्या ज्ञानरूपी वृक्षाची. असं पुष्ट झालं म्हणजे संशय विपर्य रहित जे ज्ञान आहे ते मोक्षाला येतो आहे, किंवा ज्ञानाची पुष्टता म्हणजे संशय विपर्य राहित्य हे कशाला येतो आहे? मोक्षाला येतो आहे. कोण हेतू नाही? कर्म उपासना हेतू नाही. जसं तिकडे जलसिंचन हे फलनिष्पत्तीला हेतू नाही तसं कर्म उपासनारूपी जलसिंचन हे मोक्षरूपी फलाला हेतू नाही. म्हणजे पहिल्या दृष्टांताचं खंडन. पुन्हा तो काय म्हणला होता? म्हणजे आता याचा अर्थ ज्ञानपूर्व कर्मोपासना हेतू आहे चित्तशुद्धी आणि स्थिरते करता.
पण ज्ञानोत्तर मात्र मोक्षरूपी फलनिष्पत्ती करता कर्म उपासना हेतू नाही. संशय विपर्यरहित रूपी जी पुष्टता आहे ज्ञानाची ती मोक्षरूपी फलाला हेतू आहे. याचा अर्थ आम्ही कर्म उपासनेचा खंडन केलं का, कर्म उपासनेचा त्याग केला का, याचा अर्थ असा नाही. आम्ही कर्म उपासना स्वीकारलेलीच आहे. चित्तशुद्धी करता कर्म, चित्तशे शुद्ध हे कर्म, आणि चित्तातील विक्षेप दोष निवृत्ती करता उपासना आम्ही स्वीकारलेलीच आहे. आम्ही त्याचा त्याग केलेला नाही. पण समसमुच्चयवादी जे प्राचीन वृत्तिकार आहेत त्यांच्या मताने या तिघाचं युगपत अनुष्ठान हे मात्र आम्हाला मान्य नाही. हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही ते मान्य करणारही नाही. कारण तसं म्हटलं तर मोक्षाला तो प्रतिबंध होईल. चित्तशुद्धी करता त्यांनी पहिले निष्काम कर्म करावं, चित्ताच्या स्थिरतेकरता त्याने निष्काम उपासना करावी. पण चित्त एकदा शुद्ध आणि स्थिर झालं आणि मग मोक्ष त्याला पाहिजे. मुमुक्षु त्यालाच म्हणतात मुक्तमिच्छा मुमुक्षा, मोक्षाची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्ष कशाने होतो मग? वाचून ज्ञाने विनेकी. ते कोणतं ज्ञान? सांख्य मतामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकाला ज्ञान म्हणतात, ते ज्ञान चालेल नाही. द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव सप्तपदार्थ विवेकाला ज्ञान म्हणतात, ते नाही. वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आणि ते ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. म्हणून मुमुक्षुने चित्तशुद्धी आणि स्थिरता ज्याची झालेली आहे त्यालाच मुमुक्षु म्हणतात. मग त्याला आता कर्म उपासना गरजेची नाही. करत राहिला तर पिष्टपेशन न्याय होईल. दळलेलं पीठ पुन्हा दळत राहणं अधिक लाभ काय होईल त्याला? मग त्याला पाहिजे मोक्ष होतो ज्ञानाने, ज्ञान होतं श्रवणाने, आहे ना. मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. मग त्याने काय करावं? श्रवण करावं. आता याच्यातही बारकावं. मग त्याने कर्म उपासना करूच नाही का? त्याने कर्म उपासना श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याने त्याग केला पाहिजे. नाही म्हणले आज तुम्ही काही पाठालाच आले नाही, नाही म्हणले मी जरा ध्यान करत होतो त्यामुळे काही पाठाला येणं झालं नाही. बरं म्हणले आज काही दिलंच नाही, म्हणले माझी प्रदक्षिणा चालू होती त्यामुळे मला काही पाठाला येणं झालं नाही. मग त्याने प्रदक्षिणा करू नये का? ध्यानपूजा त्याने करू नये का? आवर्जून करावी. पण श्रवण विरोधी आहे ना त्याचा त्याने त्याग करावा, कारण तो मुमुक्षु आहे. आणि उपासनेचं फल चित्ताची शुद्धी आणि कर्माचं फल चित्ताची स्थिरता. आपलं चित्ताची स्थिरता उपासनेचं फल आणि चित्ताची शुद्धी हे कर्माचं फल त्याला लाभलेलं आहे. तोच मुमुक्षु आहे. त्यामुळे त्याला ते पिष्टपेशन न्याय होईल. म्हणून त्यांनी श्रवण विरोधी कर्म उपासनेचा काय करावा? त्याग करावा. आणि त्या काळामध्ये त्यांनी श्रवणालाच प्राधान्य देऊन त्यांनी श्रवण जर केलं तर श्रवणाद्वारा ज्ञान होईल आणि ज्ञानद्वारा पुढे मुक्तिरूपी फल त्याला अभिप्रेत फल प्राप्त होईल. तेवढ्या काळात त्यांनी कर्म उपासनेचा त्या श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. पण त्यांनी शंका घेतली होती, अहो काय त्याग केला पाहिजे म्हणता? कर्म उपासनेचं जसं वृक्ष त्यांनी बोलला होता पूर्वपक्ष, झाड जन्माला आलं, पाणी घातलं, झाड आलं, पण त्या झाडाचं पाणीच बंद केलं, काय होईल? ते झाड भूमी सुकेल आणि त्यातलं झाड वाळून जाईल, पुढे फळ कसं येईल? तसं कर्म उपासना करून चित्त शुद्ध आणि स्थिर झालं, त्याच्यामध्ये बोधरूपी जे वृक्ष जन्माला आला आणि नंतर कर्म उपासनारूपी जलच तुम्ही बंद केलं, अंतकरणरूपी भूमी काय होईल? दूषित होईल, सुकून जाईल, म्हणजे ती पुन्हा मलिन आणि चंचल होईल आणि त्यामुळे काय होणार नाही? तो बोधरूपी वृक्ष राहणार नाही आणि मग मोक्षरूपी फल येईल कसं? असा पूर्वपक्ष बोलला होता. तर असा बोलल्याच्या नंतर त्याला म्हणतात हे बोलणं सुद्धा तुझं अज्ञान पद्धतीचं आहे, आज्ञा पद्धतीचं बोलणं आहे. कसं? कारण कर्म उपासना अगोदर केली आणि ज्ञानरूपी वृक्षाचा जन्म झाला. मग ज्ञानरूपी वृक्षाचा जन्म झाल्याच्या नंतर कर्म उपासना केली नाही तर ते ज्ञान राहणार नाही असा पूर्वपक्ष बोलतो. त्याला म्हणतात हे तुझं बोलणं म्हणजे शास्त्र अनभिज्ञ पडत मूर्खाचं बोलणं आहे किंवा शास्त्राविषयी आपला अज्ञान प्रगट करणं आहे. म्हणजे कसं? कारण ज्ञानाचं वैभव काय? ज्ञान झाल्याच्या नंतर ज्ञान म्हणजे काय? ज्ञान झाल्याच्या नंतर तो 3 देहापैकी कोणत्या देहाला मी मानतो? कुठल्याच देहाला मी म्हणत नाही. 5 कोशापैकी कोणत्या कोशाला मी म्हणतो? तो म्हणतो मी कोसापासून कोस दूर आहे. इंद्रियाने परार्यावर इंद्रिय परमण मनसोस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तुचा. आणि ते परतत्वाला आत्मत्वाने जाणल्याच्यामुळे तो म्हणतो ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्रे वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपा चिदानंद रूपस शिवहोम शिवहोम. अशा बोधात आहे की नाही? मग त्यावेळेला तो म्हणतो की तू बोधाचा नाश होईल म्हणतो. मग त्या म्हणजे स्वरूपभूत ज्ञानाचा नाश होईल का वृत्ती ज्ञानाचा नाश होईल? ठीक आहे, निष्काम कर्म उपासना त्यांनी बंद केली ज्ञान झाल्याच्या नंतर आणि मोक्ष मिळण्याच्या अगोदर, तो वृक्षाचा नाश होतो. मग तसे या ठिकाणी स्वरूपभूत ज्ञानाचा नाश होईल का मी ब्रह्म या जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा नाश होईल? बोल, असं त्याला अभिप्रेत्य परिहाराने विचारावं. तो जर म्हणेल स्वरूपभूत ज्ञानाचा तर नाश होणं शक्य नाही.
स्वरूभूत ज्ञान नित्य आहे ना, त्याचा तर नाश म्हणता येत नाही. मग कोणाचा नाश म्हणेल तो म्हटलास तर वृत्ती ज्ञानाचा नाश होईल. पण वृत्ती ज्ञानाचा नाश झाला तर तो वृत्ती ज्ञानाचा नाश आम्ही स्वीकारतो. कारण एकदा ज्ञान झालं ते ज्ञान काय करतं, अज्ञानाचा नाश आणि अज्ञान करायचा बात करून ते तिथेच राहतं का ते निवृत्त होतं. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिशेत येते, ते वृत्तीचा नाशच मानलेला आहे. उलट तो वृत्ती जर ती तशीच राहिली तर तो ध्यातात आला न तो तत्ववेत्ता. ज्ञानामृतीनं तृप्त शकृतकृतीशी योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्य अस्तिचित न सतत्व. एकदा ज्ञान झालं म्हणजे ध्यानामध्ये वृत्ती पुन्हा पुन्हा ध्येयाकार करावं लागते. ज्ञानामध्ये तो प्रकार आहे का? एकदा ज्ञान झालं इच्छा असो नसो, चंद्र दिसला म्हणजे दिसला. ज्ञान हे प्रमाता प्रमाण प्रमेय अधीन आहे ना, ते विधी विश्वास पुरुषीच्या अनुष्ठानाच्या अधीन नाही. त्यामुळे त्या वृत्ती रक्षणाचा काही उपयोग नाही, उलट ती वृत्ती निवृत्त झाली पाहिजे. अहो म्हटले बरं जाऊ दे, त्या वृत्तीचं रक्षण करायचं म्हटलं त्याला म्हणतात. तर त्या वृत्तीचं रक्षण ब्रह्मचिंतनाने रक्षण होईल का कर्मोपासनेच्या अनुष्ठानाने रक्षण होईल? ब्रह्मचिंतनाने रक्षण होईल, कर्मोपासनेच्या अनुष्ठाने नाही. का बरे? वृत्तीला एक वेळेला दोन कामं होत नाही. जर ज्या वेळेला वृत्ती कर्म उपासनेचं अनुष्ठान करायला लागली, ज्ञानाचं रक्षण करण्याकरता, तर कर्म उपासनेची जी सामुग्री करता कर्म कर्मफल उपासक उपास्य दैवत उपासना आहे ना, तदाकार वृत्ती होईल का त्या ब्रह्माकार वृत्ती होईल? त्या सामुग्रीच्या आकाराची होईल, ब्रह्माकार वृत्ती राहणार नाही. म्हणून ते ब्रह्माकार वृत्तीचं रक्षण तर करण्याची आवश्यकताच नाही. पण करायचं जर ठरलं तर ती ब्रह्मचिंतनाने तिचं रक्षण होईल. कशाने होणार नाही? कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने रक्षण होणार नाही. मग याचा अर्थ आम्ही कर्म उपासना परंपरेने हेतू मानतो, पण साक्षात हेतू त्यांना मानता येणार नाही, समसमुच्चय त्यांचा स्वीकारता येणार नाही. अहो म्हणले मग तो चौथा दृष्टांत कोणाचा? बटू वामनाचा. अहो म्हटले काय आहे? एखादी संस्काराने शुद्ध दोषापनयन आणि गुणाधान, झाडून काढणं आपण दोषापनयन म्हटलो, सडा रांगोळी घालून साड्या घालून रांगोळी काढणं हे गुणाधान म्हटलो. तसं एखाद्या भूमीतील काय करतात, अगोदर ते दोष घालवतात यज्ञादी कर्म करून आणि मग गुणादान करतात, प्राणप्रतिष्ठा एखादी मूर्ती बांधून वगैरे मंदिर बांधून, आणि मग तिथे बटू वामन वेदपाठक ब्राह्मण राहतात. पण तीच भूमी काही कारणाने जर दूषित झाली तर ती तिथे राहत नाही. किंवा प्रभू रामचंद्राचा दाखला आपण बघितला, सुंदोपसुंद यांच्या दूषित रक्षाने दूषित झालेल्या भूमीमध्ये ते थांबले नाहीत, जाणं तिथून गरजेचं म्हणून पटकन निघून पुढे गेलेत. तसं ते वेदपटू ब्राह्मण काही कारणाने ती भूमी दूषित झाली ते तिथे राहत नाही, ते स्थान सोडून वेगळीकडे निघून जातात की नाही. तसं कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने भूमी काय झाली, अंतकर्मरूपी भूमी शुद्ध झाली आहेत. आणि म्हणून इथे बटू कोण आहे? ज्ञानरूपी बटू आहे, तो राहतो. पण तोच ज्ञानरूपी बटू त्या अंतकर्मरूपी भूमीचा त्याग करून निघून जाईल कुठे? अन्यत्र निघून जाईल. का? अंतकर्मरूपी भूमी निष्काम कर्मोपासनेचा त्याग केल्यामुळे ती भूमी काय झाली? पापी झाली, म्हणजे प्रदूषित झाली, सदोष झाली, आणि त्यामुळे तो ज्ञानरूपी बटू राहणार नाही, असं पूर्वपक्ष बोलला होता. चौथा दृष्टांत त्याला म्हणतात हेही विधान चुकीचंच आहे. हेही विधान चुकीचं आहे. कसं? मुळात पुण्य आणि पाप होतं कधी? पुण्य आणि पाप होतं कधी? तर निषिद्ध कर्माचा शुभ कर्माचा त्याग केला आणि अशुभ कर्माचं अनुष्ठान केलं पाप होईल, आणि अशुभ कर्माचा त्याग करून शुभ कर्माचं अनुष्ठान केलं तर पुण्य होईल. बरोबर ना? म्हणजे पाप पुण्याला कारण कोण आहे? म्हणजे थोडक्यात शुभकर्माचं अनुष्ठान पापाला कारण आहे, शुभकर्माचं अनुष्ठान पुण्याला कारण आहे, अशुभ कर्माचं अनुष्ठान पापाला कारण आहे. आणि तो म्हटलं नित्यनेमिती कर्माचा त्याग केला तर अंतकरणात पाप लागेल, आणि पाप लागलं म्हणजे ती अंतकरणरूपी भूमी मलिन होईल आणि मग तो ज्ञानरूपी बटू राहणार नाही. हे विधान चुकीचं आहे. नित्यनेमित आपल्या कर्मोपासनाचा त्याग म्हणजे कर्माचा अभाव झाला का अनुष्ठानाचा भाव झाला? अभाव झाला. मग नित्यनेमिती आपलं कर्मोपासनेचा त्याग म्हणजे अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल का? अभावापासून भावरूप पापाची उत्पत्ती होणार नाही. म्हणजे नित्यनेमिती कर्माचा कर्म न करणं म्हणजे अभाव झाला ना, त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल कशी? आणि याच्या पुढचं सांगू का तुला? नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथाच्या आधारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यांनी जे वर्णन केलं त्या पूर्वपक्षाला म्हणतात. याच्या पुढचं असं आहे, उलट भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यांनी शंकर भाष्यामध्ये, गीतेचं जे शंकर भाष्य आहे ना, गीतेतला श्लोक आहे, यश नाहंकृतो भाव बुद्धी यश नलेप्यते हातवापेस यमान लोकांना हंती न निबद्धते. या श्लोकावर भाष्य करताना भगवान माऊलीही बोलतात आणि आचार्यही बोलतात. माऊली तर सांगतात, तया करणे आतू घडो का त्रैलोक्याचा घातू परी तेने केले मातू बोलो नाही. मग या रूपाने पाहिलं तर त्याच्या म्हणजे त्यांनी शुभकर्माचा त्याग केला आणि अशुभ कर्माचं अनुष्ठान जरी घडलं ज्ञानाकडनं तर यश नाहंकृतो भाव,
भूत्रियश्च न लिप्यते हत्वा सेमान लोका न हंती न निबद्धते. म्हणजे त्याने उलट शुभकर्माचं अनुष्ठान केलं नाही, त्याचा त्याग केला, आणि अशुभ कर्माचं अनुष्ठान केलं तरी त्याला पाप लागत नाही. हे त्याच्याही पुढचं बोलणं आहे. कारण कर्तृत्वाचा मधून कर्मफलाचा आस्वादू मग कर्माचा बंध आहे. तो कर्तृत्व भ्रांतीच त्या ठिकाणी नाही, कर्तृत्वाचा मदच नाही, कर्मफलाचा आस्वादच नाही, स्वादच नाही, मग त्याला पाप लागेल कसं? म्हणून त्याने त्या ज्ञान झाल्याच्या नंतर कर्मोपासनेचा त्याग केल्याच्या नंतर उलट तो त्याग म्हणजे अभाव झाला, त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होत नाही. आणि लौकिक रूपाने पाहिलं तर अशुभ कर्माचा त्याग आणि शुभ कर्माचं अनुष्ठान मग पुण्य होतं, आणि शुभ कर्माचा त्याग अशुभ कर्माचं अनुष्ठान म्हणजे पाप होतं. पण हा ज्ञानी महात्मा कर्तृत्व भोक्तृत्व परिच्छिन्नत्वाची भ्रांती त्याच ठिकाणी नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी उलट पक्षी शुभ कर्माचा त्याग आणि अशुभ कर्माचं अनुष्ठान घडलं तरी पाप लागत नाही, आणि अशुभ कर्माचा त्याग आणि शुभ कर्माचं अनुष्ठान घडलं तरी पाप लागत नाही. कारण नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, चाले जशी गंगोगाचे पाणी. किंवा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप कंसात ज्ञानरूप, लागून येतो पाप पुण्य अंगा. या स्थितीत तो असल्यामुळे त्या ठिकाणी पाप पुण्याचा काही संबंधच नाही आहे ना. बरं जाऊ दे, नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान केलं तर ते नित्यनैमित्तिक कर्माच्या आकाराची वृत्ती होईल, ज्ञानाची ब्रह्माच्या आकाराची होणार नाही. बरं जाऊ दे, एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर त्या वृत्तीने अज्ञान घातलं, अज्ञानकार्य बंधही घातलं, भ्रांती घालली, त्या वृत्तीच्या रक्षणाचा उपयोगच नाही. उलट ती वृत्ती निवृत्तच झाली पाहिजे. सहज मी आंधळा गा निज निराकार, पण ते वृत्ती निवृत्ती झाली. जन न दिशे तेते मी माझे हरपरे ठाई जे तेची तेते, अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो का शून्य सारुणी तेते, त्रिकुटी शिखरी का दान मिळे ऐते. मग वृत्ती निवृत्ती झाली. कारण ते बाबा उदाहरण देत असतात, मुकदम तो रोडवरचा कामाचा मुकदम सायंकाळी सगळ्याला सुट्टी देतो, तो तिथेच राहतो, तोही निघून जातो. तसं अज्ञानाने अज्ञानकार्य बंधाला घालून ती वृत्तीसुद्धा काय होते, अधिष्ठान रूप होऊन जाते. उलट ती निवृत्त झालीच पाहिजे, नाही तर तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन ती भ्रम. ती वृत्तीसुद्धा ती निवृत्त झाली, त्या वृत्तीच्या रक्षणाचा सुद्धा काही नाही आता उपयोग येता नाही. मग अशी स्थिती असल्यामुळे त्या वृत्तीच्या रक्षणाचा उपयोग काय? नाही म्हटले तसं नाही. म्हणले कसं? म्हटले आता त्याच्यात सुद्धा एक बारकावा असा आहे, ज्ञानामध्ये दोन प्रकारचं ज्ञान आहे. दृढ बोध आहे, ज्ञान म्हणजे बोध, आणि एक मंद बोध आहे. संशय विपर्य राहित्य हा दृढबोध आहे, आणि संशय विपर्य सहित असेल तर तो मंदबोध आहे. मग जो दृढबोध आहे त्याला त्या वृत्तीरक्षणाचा उपयोग आहे का? कर्मोपासना त्यांनी केली पाहिजे का? त्यालाही करण्याची गरज नाही. कारण कर्मोपासना केली तर तो दृढबोध अजून काय होईल, आपला मंदबोध काय होईल, तो मंद तोही निघून जाईल. ज्याचे वैराग्य कोमल कंटक नेट नदरीचं निष्ठंक देखून मानस्तुती लौकिक भुलला देख पैते, ते चिरंजीव पदामध्ये म्हणतात तसं. त्याने कर्मोपासनाचं अनुष्ठान केलं तर सत्य तो बुद्धी कर्मोपासनेची पुन्हा होत जाईल, आणि तो मंदबोधही निघून जाईल. म्हणजे त्यानेही कर्मोपासना कर्तव्य त्याला नाही. आणि दृढबोध जर असेल तर त्यालाही कर्मोपासना कर्तव्यच नाही. तुम्हाला दृढबोध आला, त्याने काही केलं तर बिघडत नाही, मग कर्मोपासना केल्याच्या नंतर बिघडेल कसं? बरोबर आहे. पण सत्य तो बुद्धी नाही ना, विधी किंकर्तृ आला नाही. बरं, त्याला अपेक्षा कशाची असेल आता? जीवनमुक्तीची विलक्षण सुखाची. मग जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कर्मोपासनेचं अनुष्ठान केल्याच्या नंतर होईल का ब्रह्माकार वृत्ती केल्याच्या नंतर होईल? ब्रह्माकार वृत्ती ही ब्रह्मचिंतनाने होईल का कर्मोपासनेच्या अनुष्ठानाने होईल? ब्रह्मचिंतनाने होईल, कर्मोपासनेच्या अनुष्ठानाने होणार नाही. म्हणून कर्मोपासना करणं त्याला कर्तव्य नाही, ज्ञानोत्तर. आणि जिज्ञासूला सुद्धा करणं कर्तव्य नाही. म्हणले तसं नाही. म्हणले मग कसं? ज्ञानी जरी असला तरी बाधेत अंतकरण आहेच की नाही? ध्येय पडत नाही तोपर्यंत अंतकरण आहे, आणि अंतकरणाचे धर्म सुखदुःख द्यायचे आहे ना. मग त्याच्यामुळे तिथं अंतकरण काय होईल? धर्माधर्म घडेल, पाप पुण्य लागेल, अंतकरण चंचल होईल, आणि मग त्या ब्रह्मानंदाचं भान होईल का? नाही. मग त्याच्याकरता त्याने कर्मोपासनेचं अनुष्ठान केलं पाहिजे, असा पूर्वपक्ष बोलतो. संकल्प विकल्प करेल. हां, सांगा ना. निज कल्पनेचा बोध, तोची अविद्या स्वतः सिद्धू, तेनेची बाधे विधी निषेधू, ते सारिल्या तो ब्रह्मच केवळ. म्हणजे तो असणारा जो पहिला अविद्येचा भ्रम आहे, तो सारल्याच्या नंतर स्वतः काय ब्रह्मरूप आहे. सांगा ना. निज कल्पनेचा जो बोध, तेची अविद्या स्वतः सिद्ध. निज कल्पनेचा जो बोध आहे तेची अविद्या स्वतः सिद्ध. तेनीची बाधे विधी निषेध, तेनीची बाधे विधी निषेध,
शुद्ध ब्रह्मचर्य ते त्यागेल्या शुद्ध ब्रह्मच तो. ती कल्पना त्यागली का तो काय शुद्ध ब्रह्मच आहे. आता बघा, आता ती कल्पनाच त्याला कारण आहे ना, मग कल्पित का होईना अंतकरण आहे असं तुम्ही म्हणता ना, पण ज्ञानी आणि अज्ञानात फरक आहे. रागद्वेष ज्याचे मावळलेले आहे तो ज्ञानी आहे. रागद्वेष सत्यत्वाने ज्याचे मावळलेले तो ज्ञानी आहे, आणि ज्याला रागद्वेष आहे तो अज्ञानी आहे. मग याच्या अंतकरणात रागद्वेषच नाही तर धर्माधर्म होईल का? आणि धर्माधर्मच नाही तर पाप पुण्य होईल का? आणि पाप पुण्याने तर अंतकरण चंचल होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्याला कर्मोपासना करणं कर्तव्य नाही. म्हणजे येनकेन प्रकाराने या चारही दृष्टांताद्वारा, ते कालच्या 2 दृष्टांताचा द्वारा समसमुच्चय सिद्ध होत नाही. आणि आता ज्ञानपूर्व किंवा ज्ञानोत्तर कर्मोपासना करणं गरजेची आहे जलसिंचनाच्या द्वारा किंवा बटू वामनाच्या दृष्टांताच्या द्वारा. म्हणून तुम्ही समसमुच्चय वाद स्वीकारता, तेही कसं स्वीकारणे गरजेचं नाही. हा विचार एकंदर त्याचा घोषवारा आशय आपण पाहला 50 क्रमांकाच्या परिच्छेदाचा. पंक्तीमध्ये हा विषय आणखी स्पष्ट होईल, बघूया. तरंग 4 आणि परिच्छेद 50 क्रमांकाचा. कर्म उपासना ज्ञानाची रक्षक नाहीत. कर्म उपासना ज्ञानाची रक्षक कशी नाहीत ते सांगताना आता बोलतात बघा. ज्ञान रक्षणाकरता ज्ञानवानास कर्म उपासनेची आवश्यकता आहे असे सांगून, म्हणजे कोणी पूर्वपक्षाने, पूर्वपक्षाच्या शंकेचा थोडक्यात अगोदर अनुवाद करतात आणि मग त्याचं उत्तर देतात अभिप्रेत्य परिहारणे. ज्ञान रक्षणाकरता ज्ञानवानास कर्म उपासनेची आवश्यकता आहे असे सांगून वृक्षाच्या जलसिंचनाचा दृष्टांत दिला होता. कारण वृक्षाला जलसिंचन केलं तर तो राहील, नाही केलं तर झालेला वृक्षसुद्धा राहणार नाही, फलनिष्पन्न होणार नाही. तसं कर्म उपासनेने बोध जन्माला येईल, आणि कर्म उपासना केली नाही तर फलनिष्पन्न होण्याच्या अगोदर तो बोधरूपी वृक्ष जळून जाईल असा पूर्वपक्ष बोलला होता. पण ते हे म्हणणं विधान कसं चुकीचं आहे ते सांगतात. परंतु कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाहीत. कशी नाहीत? दृष्टांतसुद्धा चुकीचा कसा आहे ते सांगताना आता बोलतात. ज्ञानाच्या पूर्व अवस्थेत, म्हणजे पहिले चित्त आणि शुद्ध आणि स्थिर झालं आणि आता ज्ञान करायचं, तर त्याचा ज्ञानाच्या पूर्व अवस्थेत तर उलट कर्म उपासनाचा त्यागच केला पाहिजे. कारण कर्म उपासना सत्यत्व बुद्धीने करत राहिला तर ही मिथ्यात्व बुद्धी लवकर होणार नाही. कारण तिकडे कर्म उपासनेच्या अनुष्ठानाकरता बुद्धी सत्य लागते, सत्यत्व धारायला करता कर्म कर्मफल उपासक उपास्य दैवत उपासना ही सत्यत्व बुद्धी ठेवून त्याचाच अनुष्ठान करावं लागतं. आणि ज्ञानाकडे प्रवृत्त व्हायचं म्हटलं तर एकमेव द्वितीय ब्रह्म म्हणल्याच्या नंतर दिसणारं नाना ही मिथ्या आहे असं मिथ्यात्व बुद्धी ठेवून ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ते एकीकडे सत्यत्व बुद्धी लागते आणि एकीकडे मिथ्यात्व बुद्धी लागते. आणि श्रवण करत असताना सत्यत्व बुद्धी ठेवून या जगाचा विचार केला तर सत्यत्व देऊनी रोदिशी तरी बद्धता नचुकी कल्पांतिशी, आणि असत म्हणून अविरिशी तरी आस्ताची मुक्त असा असल्यामुळे हे दोन्ही विरोधी टोक आहे. त्यामुळे ज्ञानपूर्व तर कर्म उपासनेचा मुमुक्षुने, कारण ज्याचं चित्त शुद्ध आणि स्थिर झालेलं आहे त्यांनी त्याचा त्यागच केला पाहिजे. किमान श्रवण विरोधी कर्म उपासनेचा तरी त्याग केला पाहिजे. म्हणून म्हणतात बघा, परंतु कर्म उपासना ही ज्ञानाची रक्षक नाहीत. ज्ञानाच्या पूर्व अवस्थेत तर ज्ञानाची उलट ती कशी आहेत? नाशक आहेत. शिवाय जलसिंचनाचा दिलेला दृष्टांत कसा अयोग्य आहे ते सांगतात. जलसिंचनाचा दृष्टांत योग्य नाही का? अरे बाबा, जलसिंचन वृक्ष उत्पत्तीला हेतू आहे, पण त्याच्या रक्षणास नाही. तिथं रक्षणास शब्दाचा अर्थ आपल्या मनात करायचा, फलनिष्पत्तीला हेतू नाही आहे ना. रक्षणास शब्दाचा अर्थ काय करायचा? फलनिष्पत्तीला हेतू नाही. कारण वृक्ष उत्पत्ती फलनिष्पत्तीला हेतू जलसिंचन बोलला होता ना तो. आणि मग ते रक्षणास हेतू नाही असं म्हणताना फलनिष्पत्तीला हेतू नाही असा अर्थ केला तरच पुढची पंक्ती लागते. बघा, जलसिंचन वृक्ष उत्पत्तीस आणि त्याच्या वृक्ष उत्पत्तीस हेतू आहे असं करा, पण फलनिष्पत्तीला हेतू नाही. कारण वृद्ध वृक्षाला केवळ जलसिंचन केले, कितीही जलसिंचन केले तरी फक्त वृक्षाच्या रक्षण होईल. तो 10 वर्षात जाणार होता तर 20 वर्ष तो अजून राहील, पण त्याला फल निष्पन्न होणार नाही. पण फलोत्पत्तीच ते निमित्त होत नाही. उदाहरण देतात, जलसिंचनाने पुष्ट जो मग फलनिष्पत्तीला हेतू कोण आहे? जलसिंचन वृद्ध नाही, तरुण नाही, कसल्याच वृक्षाला जलसिंचन हे फलनिष्पत्तीला हेतू नाही. वृक्ष उत्पत्तीला हेतू आहे, फार झालं तर रक्षणाला हेतू आहे. फल निष्पत्तीला हेतू म्हणला तर वृद्ध वृक्षाला किती जलसिंचन केलं तर त्याचं रक्षण होतं, फल निष्पन्न होत नाही. आणि तरुण वृक्षाला सुद्धा जलसिंचन साक्षात फलनिष्पत्तीला हेतू नाही. साक्षात फलनिष्पत्तीला हेतू जलसिंचनाद्वारा प्राप्त होणारी पुष्टता ती फलनिष्पत्तीला हेतू आहे. तसं ज्ञानाच्या चित्तशुद्धी आणि स्थिरताद्वारा ते ज्ञानाला साक्षात उत्पत्तीला हेतू कर्मोपासना आहे. चित्तशुद्धी आणि स्थिरताद्वारा कर्मोपासना ज्ञानाच्या उत्पत्तीला हेतू आहे. पण मोक्षरूपी फलाला निष्पत्तीला हेतू पुष्ट ज्ञान आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो? अदृढ अपरोक्ष ज्ञान मोक्षरूपी फलाला हेतू नाही, दृढ अपरोक्ष ज्ञान. आणि ती पुष्टता म्हणजे काय? संशय विपर्य राहित्य आहे ना. मग संशय विपर्य राहित्याद्वारा
ते पुष्ट ज्ञान ते मोक्षफलाला हेतू आहे. कोण नाही? कर्मोपासना नाही, ते सांगतात. जलसिंचनाने पुष्ट जो वृक्ष त्याची पुष्टता फलाला हेतू आहे. जलसिंचन फलाला हेतू नाही. दृष्टांत संपला, सिद्धांत. तशी कर्मोपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस म्हणजे अंतकरण शुद्धीला, बघा तिथे उत्पत्तीस म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणू नका ज्ञानाला कर्मोपासनाने जन्माला घातं नाही. चित्ताची शुद्ध आणि म्हणून तैसे मोक्ष देईल ज्ञान येतं किरणायान परी थारे आयशी म्हणून शुद्ध व्हावे. म्हणजे शुद्ध म्हणजे थोडक्यात मलविक्षेप दोष याने रहित व्हावं, म्हणजे ते शुद्ध आणि स्थिर व्हावं. मग कर्मोपासना त्याच्या चित्ताच्या शुद्ध आणि स्थिरतेला हेतू आहे. आणि शुद्ध आणि स्थिर चित्त ज्ञानाला हेतू आहे. आणि ते संशय विपरीत ज्ञान म्हणजे संशय विपरीत राहित्य ही जी ज्ञानाला झालेली पुष्टता ती मोक्षाला हेतू आहे, कर्मोपासना नाही. तशी कर्मोपासना ही ज्ञानाच्या उत्पत्तीस म्हणजे अंतकरण शुद्धीस उपयोगी आहेत, परंतु मोक्ष उत्पत्तीला नाही. आणि म्हणून ज्ञानाहून पूर्वी अंतकरण शुद्धी आणि निश्चलतेकरिता कर्मोपासना ही करावी. ज्ञानपूर्वी केली पाहिजे, पण ते म्हणजे यांचा आमच्या मतात म्हणजे त्याला फार खंडितच केलं आहे असं नाही, पण समोच्चय आम्हाला मान्य नाही. ज्ञानपूर्वी अंतकरण शुद्धी करता निष्काम कर्म करावं आहे ना, आणि स्थिरते करता निष्काम उपासना करावी, म्हणजे निश्चलते करता कर्म उपासना करावी. पण ज्ञानानंतर मोक्षाकरिता मुमुक्षूला आता मोक्ष अपेक्षित आहे आणि कर्म उपासनेचं त्याचं काम झालेलं आहे. आता त्या कर्म उपासनेची त्याला जरुरी नाही. कर्म मोक्षास कारण नाही, म्हणजे कसं नाही, साक्षात कारण नाही. परंपरेने चित्तशुद्धीद्वारा वगैरे आहे मानलेलं आहे आम्ही, पण साक्षात कारण नाही असे आमचे म्हणणे. हां बघा, कर्म मोक्षास कारण नाही म्हणजे कसं कारण नाही, आपलं कर्म मोक्षास कारण नाही असे आमचे म्हणणे नाही. म्हणजे आम्ही कर्म मोक्षाला कारण मानतो, पण कसं मानतो कंसात आता, परंपरेने चित्तशुद्धीद्वारा. परंतु समसमुच्चय वादाप्रमाणे कर्म उपासना आणि ज्ञान हे तिघ युगपत असं, किंवा कर्म उपासना ज्ञानाला हेतू आणि ज्ञानाच्या रक्षणाला हेतू असं, अशा दोन्ही पद्धतीचा समसमुच्चय वाद आम्हाला मान्य नाही. कर्म मोक्षास कारण नाही असे आमचे म्हणणे नाही, परंतु समसमुच्चय वाद्याप्रमाणे ज्ञान कर्माचा समसमुच्चय आम्ही मानत नाही. वर तसे मानणे योग्यही नाही ना. काय योग्य नाही वर सांगतात, हे वर सिद्ध केलेलेच आहे. तसे मान्य काय योग्य नाही. अहो कर्म उपासना करायला गेला तर कर्म उपासनेचा अधिकारी, कर्म उपासनाचा आणि ज्ञानाचा अधिकारी भिन्न, फलही भिन्न, स्वरूपही भिन्न, आणि त्यामुळे दोघांचं सोबत अनुष्ठान होईलच कसं, ठीक ना. एकीकडे सत्यत्व बुद्धी लागते, एकीकडे मिथ्यात्व बुद्धी लागते, एकीकडे त्रिपुटी सत्य लागते, एकीकडे त्रिपुटीचं सिद्धीच होऊ द्यावी लागत नाही. मग दोन्हीचं सोबत अनुष्ठान होईल कसं. परंतु क्रमसमुच्चयाचा म्हणजे अगोदर कर्म चित्तशुद्धी करता, नंतर उपासना स्थिरते करता, आणि नंतर ज्ञान मोक्षरूपी फला करता, अशा पद्धतीने क्रमसमुच्चयाचा आमच्या मताने स्वीकार आहे. कसा बघा, चित्तशुद्धी करता प्रथम कर्म, नंतर निश्चलतेकरिता उपासना करणे आवश्यक आहे. आणि अंतकरण शुद्ध आणि निश्चल झालं म्हणजे कर्मोपासनेचं काम संपलं. मग त्यावेळेला जिज्ञासूने श्रवणविरोधी कर्मोपासनेचा काय करावा, त्याग केला पाहिजे. आणि म्हणून उत्तम जिज्ञासू असेल किंवा ब्रह्मवेत्ता असेल यांना कर्मोपासना निष्फल आहे. उत्तम जिज्ञासूला कर्मोपासना निष्फल काय आहे, कर्मोपासनेचं फल काय, चित्तात शुद्धी आणि स्थिरता, आणि त्याची झाली का नाही, पहिले झाली म्हणूनच तर तो जिज्ञासू ठरला, मगच त्याला मुमुक्षू म्हणतात. ज्याची झाली नाही त्याला पामर विषय म्हणतात. आणि हा विषय कोणाकरता चाललेला आहे, मुमुक्षू करता, जिज्ञासू करता विषय चाललेला आहे. मग त्या जिज्ञासूला काय पाहिजे, मुमुक्षूला काय पाहिजे, मुक्त इच्छा मोक्ष पाहिजे. मोक्ष होतो कशाने, ज्ञानाने, आणि ज्ञान कशाने होतं, श्रवणाने. आणि त्या श्रवणाच्या काळात हा बसला कर्मोपासना करत, होईल का त्याला ज्ञान, का त्याची पुन्हा ती कर्मोपासनेची भावना दृढ होत जाईल, तीच भावना दृढ होईल. म्हणून त्याने काय करू नये, त्या श्रवणविरोधी कर्मोपासनेचा काय करावा, त्याग करावा, आणि श्रवणामध्ये त्याने प्रवृत्त व्हावं. कोणी, मुमुक्षुने, उत्तम मुमुक्षु असेल आणि दृढ बोधवान असेल त्याला कर्म उपासना केल्याच्या नंतर काय बिघडेल, काहीच बिघडत नाही त्याला. पण कर्म उपासना खरं त्यांनी कर्म उपासना त्याग करून 8 तास आणि विवेक सर्वणे खरपुषे व्रताचरणे कर्कसे करता जाती भोकसे बुद्ध्याधिकाची, अगदी डोक्यामध्ये माता भगिनीच्या हातामध्ये एखादा चाकू असतो तो बटाटा सोलतात तशी बुद्धीची वाबाडे निघतात. हे श्रवण करताना एवढा सोपा खेळ आहे का. बुद्धी डोक्यात खिळे ठोकल्यासारख्या वेदना होतात. एवढं कष्ट करून त्यांनी ज्ञान संपादन केलं, कशा करता, विषय नाही पण माझ्या आनंदाला, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, म्हणजे जीवनमुक्तीचा आनंद भोगण्याकरता. आणि जीवनमुक्तीचा आनंद ब्रह्मचिंताने त्याला भोगता येईल, ब्रह्माकार वृत्तीने भोगता येईल का कर्मोपासनेच्या अनुष्ठानाने भोगता येईल, आहे ना. मग ज्या आनंदाकरता त्याने एवढा 8 तास केला त्याने काय करावं, तत्चिंतनम तत्कथनम. म्हणून जो दृढ बोधवान असेल त्याला सुद्धा कर्मोपासना निष्फळच आहे. आणि ज्याला आता मोक्ष पाहिजे असा उत्तम जिज्ञासू आहे त्याला सुद्धा कर्मोपासना निष्फळ आहे. म्हणून ते 2 वाक्य इथे घेतलेत. ते म्हणतात उत्तम जिज्ञासू आणि ब्रह्मवेत्ता यांना कर्मोपासना निष्फळ आहे. शिवाय
कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेले ज्ञान ते कर्म उपासनेने रक्षण होते. म्हणजे कर्म बघा त्यांचं म्हणणं काय होतं, जसं जलसिंचनाने उत्पन्न झालेलं वृक्ष त्याचं रक्षण कशाने होतं, जलसिंचनाने होतं. दृष्टांतात ठीक आहे, दृष्टांतात ठीक आहे, पण कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेलं ज्ञान ते कर्म उपासनेने त्याचं रक्षण होतं हे म्हणणं ठीक नाही. कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेलं ज्ञान ते कर्म उपासनेपासून झालंच नाही. ते कशापासून झालं, श्रवणापासून उत्पन्न झालं आहे. कर्म उपासनेने काय केलं, चित्ताची सिद्धी स्थिरता केली. मग ते स्थिर अंतर्मुख बहिर्मुख असणारं मन स्थिर झालं आणि त्याच्यात ज्ञान उत्पन्न झालं. मग ते रक्षण कशाने होईल, ब्रह्मचिंतनाने होईल. कशाने होणार नाही, कर्म उपासने त्याचं रक्षण होणार नाही. ठीक ना, म्हणजे साक्षात हेतू चित्तशुद्धी आहे कोणाला, ज्ञानाला. कोण नाही, कर्म उपासना नाही, असा अर्थ इथे घ्यायचा. बघा म्हणून उत्तम जिज्ञासू व ब्रह्मवेत्ता यांना कर्म उपासना निष्फळ आहे. शिवाय कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेले ज्ञान कर्म उपासनेने रक्षण होते आणि कर्म उपासना न करील तर ते ज्ञान उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. आणि म्हणून ज्ञानावानाने कर्म उपासना ही केली पाहिजे असे म्हणणे कोणाचे, पूर्वपक्षाचे. पण असे म्हणणे म्हणजे त्याला म्हणतात शास्त्रविषयी आपले अज्ञान प्रगट करणे होय. असं म्हणणं म्हणजे शास्त्राविषयी आपणच आपलं अज्ञान प्रगट करणे. किंवा मागे म्हटले असे म्हणणे म्हणजे वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्ख असं बोलतो. म्हणजे शिकूनसुद्धा तुम्ही पडत असून पडित आहात, पडित असून सुद्धा पडित आहात. कारण शास्त्राचं रहस्य तुम्ही काही पकडलेलं नाही. तात्पर्य पकडत ते तात्पर्य जाणलं पाहिजे. कारण अहो ज्ञान होणं म्हणजे काय आहे, त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे, ज्ञानाचा बोध काय आहे. तर चिदानंद रूप शिवोम शिवोम, मी असंग आहे, नैवास्ति किंचित कर्तव्य, काम नाही झालो पाहिरी कामा आहे ना, हा त्याचा बोधाचा वैभव आहे ते सांगतात. कारण मी असंग ब्रह्मरूप आहे. अशी जी अंतःकरणाची वृत्ती ती कशाने होते, कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने नाही, वेदांत चिंतनाचे फलरूप ज्ञान आहे. हे निश्चित आहे की नाही, हे तर निश्चित आहे. मग आता प्रश्न असा आहे की त्याला विचारतात, तू काय म्हणला आता, ज्ञानोत्तर जर कर्म उपासना केली नाही तर त्या ज्ञानाचा काय होईल, नाश होईल. मग आम्ही तुला विचारतो, त्या स्वरूपभूत ज्ञानाचा नाश होईल का वृत्तीचा नाश होईल. तर वृत्तीचा स्वरूपभूत ज्ञानाचा तर नाश होणं शक्य नाही, ते कारण ते अनादि अनंत आहे. वृत्तीचा नाश म्हणेल तर वृत्तीचा नाश आम्हीच मानलेला आहे, तीच आम्हाला रक्षण करायचीच नाही. वृत्तीचं पुन्हा पुन्हा वृत्तीचं रक्षण कोणाला करावं लागतं, ध्यात्याला का तत्ववेत्याला, ध्यात्याला. आणि हा कोण आहे, तत्ववेत्ता आहे, म्हणून त्याला त्या वृत्तीच्या रक्षणाचा उपयोग नाही. उलट ती वृत्ती काय होते, सोपर विरोधिनी असल्यामुळे ती आज्ञान करायला घालून ती सुद्धा अधिष्ठान रूप होऊन जाते. वृत्ती ही निवृत्ती झाली, तो विषय सांगतात. बघा, कारण मी असंग ब्रह्मरूप आहे अशी जी अंतःकरणाची वृत्ती ते वेदांत श्रवणाचे फलरूप ज्ञान आहे हे निश्चित आहे. आता प्रश्न असा आहे की ज्ञानवानाने कर्म उपासना न केली तर मी असंग ब्रह्मरूप आहे या वृत्तीचा नाश होईल. त्याला अभिप्रेत्य पर्यायाने दोन प्रश्न केले, दोन ऑप्शन पर्याय त्या समोर ठेवलेत. असंग ब्रह्मरूप आहे या वृत्तीचा नाश होईल किंवा चैतन्य स्वरूपाचा नाश होईल. जर तो असे म्हणेल पूर्वपक्ष, स्वरूप ज्ञान तर काय आहे, नित्य आहे, त्याचा तर नाश किंवा रक्षण म्हणता येत नाही. नित्य असल्यामुळे त्याचा नाशही होत नाही, नाश होत नसल्यामुळे त्याचं रक्षण करण्याची आवश्यकता नाही. आता राहिली कोण, वृत्तीज्ञान. वृत्तिरूप ज्ञान नष्ट होईल आणि म्हणून त्याच्या रक्षणाकरता कर्मोपासना केली पाहिजे असं जर तू म्हणशील तर हेही म्हणणं कसं बरोबर नाही ते सांगतात. हेही म्हणणे बरोबर नाही, कारण एक वार उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती ती उत्पन्न होताक्षणी, जसं सूर्य उदयाला येताक्षणी काय करतो, अंधकाराचा नाश करतो, तसं ती वृत्ती एकताक्षणी अज्ञानाचा नाश आणि अज्ञानकार्याचा बाध करते ते सांगतात. अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती तत्क्षणी अज्ञान आणि भ्रांती, म्हणजे अज्ञान हे झालं कारण आणि भ्रांती हे झालं त्याचं कार्य, म्हणजे अज्ञानाचा नाश आणि अज्ञानकार्याचा बाध. म्हणजे नाश शब्दाचा दोन अर्थ करायचे, अज्ञानाचा नाश आणि अज्ञानकार्य भ्रांतीचं काय करते, बाध करते. आणि तो नाश म्हणजेच तो बाध झाल्यानंतर, अज्ञानाचा नाश आणि अज्ञानकार्याचा बाध झाल्याच्या नंतर पुन्हा त्या वृत्ती रक्षणाचा उपयोगच नाही, काम झालं नाही तिचं. आता तिच्या रक्षणाचा काय उपयोगिता नाही. शिवाय त्या ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षणही घडणार नाही. शिवाय ती ब्रह्माकार जी वृत्ती तिचं पुन्हा कर्म उपासनेने रक्षण घडेल का, हो, कर्म उपासनेने रक्षण घडेल नाही. ब्रह्माकार वृत्ती कधी ब्रह्मचिंतनाने ब्रह्माकार राहील, कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने ती कर्म उपासनाच्या आकाराची होईल, ब्रह्माकार कशी राहील. म्हणून ब्रह्माकार वृत्तीचं रक्षण एकतर वृत्तीचं रक्षण करण्याची उपयोग येतच नाही, आणि रक्षण करायचं ठरलं तरी ती ब्रह्मचिंतनाने तिचं रक्षण होईल. तत्चिंतन तत्कथनम, कशाने होणार नाही, कर्म उपासनेने रक्षण होणार नाही. कारण वृत्तीला एक वेळेला दोन कार्य होत नाही. ती कर्म उपासना करायला लागली, कर्म उपासनेच्या सामुग्रीच्या आकाराची होईल, कशाच्या आकाराचे राहणार नाही, ब्रह्माच्या आकाराचे राहणार नाही. म्हणून म्हणतात म्हणजे वृत्ती रक्षणाचा एकतर उपयोगच नाही. शिवाय म्हणजे त्याला पुढचं बोलतात,
शिवाय त्या ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षण घडणार नाही. का? कारण जेव्हा कर्म उपासनेचे अनुष्ठान होते तेव्हा कर्म उपासनेच्या सामुग्रीचेच वृत्तीरूप ज्ञान होते. त्यावेळेला कोणाचं कर्म उपासनेची सामुग्री आहे? कर्माची सामुग्री काय? करता कर्म कर्म करता कर्म कर्मफली त्रिपुटी. आणि कारण प्रयोजन मानुषीनं मंदुपी प्रवर्तते. मग मी करता आहे, यज्ञ माझं कर्म आहे, स्वर्ग आहे मला फल प्राप्त होणार आहे. मी उपासक आहे, उपासना आहे माझं कर्म आहे आणि त्याद्वारा वैकुंठ लोकाची मला प्राप्ती होणार आहे. अशा पद्धतीने कर्म उपासनेची काही जी त्रिपुटीरूपी सामुग्री आहे, सत्यत्व बुद्धी आहे, त्याचंच रक्षण होईल. कशाच होणार नाही? मिथ्यात्व बुद्धी अहम ब्रह्मास्मिन ब्रह्म सत्यम जगन मिथ्या याचं रक्षण होणार नाही कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने. म्हणून म्हणतात कारण जेव्हा कर्म उपासनेचे अनुष्ठान होते तेव्हा कर्म उपासनेच्या सामुग्रीचेच वृत्तीरूप ज्ञान होते. ब्रह्माचे ज्ञान होत नाही, कारण ती वृत्ती कर्म उपासनेच्या आकाराची होईल, ब्रह्माच्या आकाराची होणार नाही कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने. कारण अन्य वृत्ती झाली असता, अन्य म्हणजे कर्म उपासनेच्या आकाराची वृत्ती झाली असता प्रथम ब्रह्माकार वृत्ती राहत नाही. आणि म्हणून कर्म उपासना ही ज्ञानोत्पत्तीस परंपरेने सुद्धा हेतू असली, बघा परंपरेने हेतू आहे चित्तशुद्धी आणि स्थिरतेच्या द्वारा, तरी ज्ञानोत्पत्तीनंतर त्या ज्ञानरूप वृत्तीचे ते विरोधी आहेत. कारण ज्ञानरूप वृत्तीची विरोधी का? कारण कर्म उपासना केली तर ती ब्रह्माकार वृत्ती राहणार नाही. ज्ञानरूप म्हणजे ब्रह्मज्ञान एकच, ज्ञानरूप ब्रह्मरूप ज्ञानरूप असणार ब्रह्म तदाकार वृत्ती राहणार नाही. म्हणून कर्म उपासनेने ज्ञानाचे रक्षण होणार नाही. कर्माच्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल असं कोण बोललं आता? पूर्वपक्ष. आता हे चौथ्या दृष्टांताकडे वळाले. आता पहिला ते जलसिंचन वृक्ष उत्पत्तीला फल उत्पत्तीला जसं कारण आहे तसं कर्म उपासनारूपी जलसिंचन ज्ञानरूपी वृक्षाची उत्पत्तीला मोक्षरूपी फल निष्पत्तीला कारण कसं नाही हे सांगून झालं. आता ते कर्म उपासनेचा त्याग म्हणजे चित्त शुद्ध आणि स्थिर भूमीत कोण राहतात? बटू राहतात. आणि ती भूमी काही कारणाने दूषित झाली तर निघून जातात. तसं अज्ञानरूपी बटू निघून जाईल कर्म उपासना त्यागल्याच्या नंतर, असं जो बोललं होतं ना. आता ते चौथ्या दृष्टांताचं इथून पुढचं खंडन आलं. आता कर्माच्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल असे म्हणणे योग्य नाही. का बरे? कारण कोणासही शुभकर्माचा त्याग पाप उत्पत्तीला हेतू नाही. कारण शुभकर्माचा त्याग म्हणजे अभाव झाला ना तो, मग त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल कशी? मग पापाला हेतू कोण? शुभकर्माचा त्यागपूर्वक अशुभ कर्माचा अनुष्ठान हे पापाला हेतू आहे. आणि पुण्याला हेतू केवळ अशुभ कर्माचा त्याग केला म्हणजे पुण्य होतं का? नाही. अशुभ कर्माचा त्यागपूर्वक शुभ कर्माचा अनुष्ठान हे पुण्याला हेतू आहे. आपण ज्ञानाचं त्याच्या पुढचं सांगितलं, त्याने उलट शुभ कर्माचा त्याग केला आणि अशुभ कर्माचं अनुष्ठान केलं तरी काय होणार नाही? पाप होणार नाही. आणि अशुभ कर्माचा त्याग करून शुभ कर्माचं अनुष्ठान केलं तरी पुण्य होणार नाही. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून येते पाप पुण्याअंगा. त्याच्यामुळे त्यासंबंधी हे बोलणंच विधान चुकीचं आहे असा प्रकार आता हा क्रमप्राप्त सांगतात. फक्त म्हणजे तूर्त काय बोलतात बघा, कर्माच्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल हेही म्हणणे योग्य नाही. कारण कोणासही त्या ज्ञानाचाच विचार सोडून दे, एक सामान्याचा विचार, कोणास सुद्धा शुभ कर्माचा त्याग पाप उत्पत्तीला हेतू होईल कसा? शुभ कर्माचा त्याग म्हणजे अभाव, त्यापासून भावरूप पापाची उत्पत्ती होईल कशी? आणि अशुभ कर्माचा त्याग म्हणजे अभाव, त्यापासून भावरूप पुण्याची उत्पत्ती होईल कशी? म्हणजे थोडक्यात पाप पुण्याची निष्पत्ती कधी? अशुभ कर्माचा त्याग, शुभ कर्माचा अनुष्ठान, मग पुण्य उत्पत्ती. आणि शुभ कर्माचा त्याग, अशुभ कर्माचा अनुष्ठान, मग पापाची उत्पत्ती. ते सांगतात. फक्त निषिद्ध कर्म अनुष्ठान पाप उत्पत्तीला हेतू आहे, शुभ कर्माचा त्याग हे पाप उत्पत्तीला हेतू नाही. हा प्रसंग भगवान भाष्यकाराने अनेक ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. नैष्कर्मसिद्धी नावाचा ग्रंथ आहे आचार्यांचा, त्याच्यामध्ये तर खूप विस्ताराने हा विषय त्यांनी हाताळलेला आहे. आणि दुसरं आपलं भगवद्गीतेचं भाष्य आचार्यांचं, त्यामध्ये यशन अंकृत भाव हा जो श्लोक आहे त्यावरती सुद्धा हा विषय त्यांनी प्रतिपादन केलेला आहे. म्हणून म्हणतात हा प्रसंग भगवान भाष्यकाराने अनेक ठिकाणी प्रतिपादन केला आहे. ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्मानुष्ठानाने, बघा शुभ कर्माचा त्याग केल्यानं अशुभ कर्माचं अनुष्ठान घडलं तर पापाचा सर्वथा संभव आहे. आणि त्याचे विपरीत करा, मग अशुभ कर्माचा आपलं शुभ कर्माचा त्याग आणि अशुभ कर्माचं अनुष्ठान ही पाप उत्पत्ती होत नाही. आणि अशुभ कर्माचा त्याग आणि शुभ कर्माचं अनुष्ठान केलं तरी पुण्य उत्पत्ती होत नाही का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तो भाव आहे. ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्माच्या अनुष्ठाने पापाचा सर्वथा असंभव आहे. कारण पुण्य, पाप आणि त्याचा आश्रय अंतकरण ही परमार्थ दृष्टीने नाहीतच ना. कर्तृत्व काय म्हणजे याचं सगळ्याचं समन्वय एवढ्याचे कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू या दोहीची नावे बंधू कर्माचा घे. कर्म कधी बंधनात टाकतं? कर्तृत्वाचा मदन कर्मफलाचा आस्वाद असेल तर. आता हा चिदानंद रूप शिवोम आभेद बोधाला प्राप्त झाला, त्या कर्तृत्वाचं भ्रांतीच घेत नाही. ते कालच आपलं थोडी चर्चा झाली नाही का, हे तुला तुम्ही बोलले ना, अरे तुला कोणी खरंच सांगितलं हे आम्ही एवढं केलं आहे ना, तुला खरंच सांगितलं कोणी? तू करूच नको ना, तू पहिले कर्तृत्वच घेऊ नको म्हणजे भोक्तृत्व व्हावं लागणार नाही.
तसा हा काय करतो, कर्तृत्वच घेत नाही, भोक्तृत्वाचा प्रश्नच नाही. हे मध्यस्तव झाले पण म्या नाही केले आणि आयसे जे नाही जाणे तले तो सुटला का, तो भाव या ठिकाणी प्रतिपादन करतात. कारण पुण्य पाप आणि ज्याचा आश्रय अंतकरण ही परमार्थ दृष्टीने नाहीत. मग कशी अविद्येने मिथ्या प्रतीत होतात, भ्रमाने ते दिसतात. आणि भ्रमातला पदार्थ प्रतिकाली उपचैतन्य ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रयकालिक अत्यंत अभावाचा निश्चय त्याचा झालेला आहे. कारण आदो अंती यांना असती वर्तमाने पितंतता, आदो अंती येत असती वर्तमाने पितंतता. भ्रम होण्याच्या पूर्वी सर्प नाही, भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर आणि मधल्या काळात दिसला तरी तो नाहीच आहे. तसे अंतकरण आणि अंतकरण ठिकाणी भोक्तृत्व कर्तृत्व हे सगळे धर्म ते अंतकरण उत्पत्तीच्या पूर्वी नाही, अंतकरण बाधित झाल्याच्या नंतर त्याची सिद्धी नाही. मग भ्रमकाळात दिसले तरी ते नाहीच आहे. म्हणून त्याचं तादात्म्यच तो घेत नाही. कारण त्याच्या दृष्टीने कुछ है नाही, कुछ हुआ नाही, कुछ होगा नाही, सिर्फ मै हूँ मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रिमणी गणायो. त्या बोधा तो हा महात्मा आहे. पण त्याच ठिकाणी केल्याच्या नंतर भोगाला यायच्यात नवल नाही, करून सुद्धा भोगाला येत नाही. कारण तो कर्तृत्वच घेत नाही, त्यामुळे भोक्तृत्व येण्याचा काही प्रश्नच नाही. ठीक ना. आता बघा, ती अविद्या आणि अविद्या कार्य म्हणा, मिथ्या प्रतीती ज्ञानवाला राहिलीच नाही. म्हणजे ती मिथ्या प्रतीतीसुद्धा त्याच्या दृष्टीने नाही. मग दिसतं ते आपल्याला दिसतं म्हणून म्हणायचं. त्याच्या दृष्टीने काय, एका जनार्दने एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. सर्वम यदाय महात्मा सर्वं खलु इदं ब्रह्म सर्वम नास्ती ब्रह्मैव अस्ति. नाही, ब्रह्म न अहमेव ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. आणि मीच मी, माझ्या अतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणोत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेरई तैशेची. म्हणून पापाचा असंभव आहे. जसा पापाचा असंभव आहे तसाच शुभ कर्माच्या अनुष्ठानाने आणि अशुभ कर्माच्या त्यागाने, बघा ते चालं, पुण्याचाही ज्ञानवानाच्या ठिकाणी अत्यंत असंभव आहे. नेमकं रहस्य काय, आता रहस्य सांगतात. रहस्य म्हणजे गूढ अभिप्राय. इति गुह्यतमं शास्त्रं मेदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान शात्कृतकृतश्च भारत. हे गोपनीय तत्वज्ञान म्हणजे हे सर्वस्व आमचे गूढ परी दाविले तुझं उघड. आता इंद्रिया देवनी कवाड हृदय भोगी. भक्तराजा अर्जुनाला देवाने म्हणावं तसंही ते आता ग्रंथकार बोलतात. या स्थानी हे रहस्य आहे. यातला गूढ अभिप्राय हा आहे काय, का ज्ञानामध्ये दोन प्रकार, एक मंदबोध आणि एक दृढबोध. संशय विपर्य सहित मंदबोध आणि संशय विपर्य रहित दृढबोध. मंदबोध वानालाही कर्म उपासना कर्तव्य नाही. कारण मंदबोध तो त्याचा दृढ पर्यावसन कधी होईल, संशयासहित आहे. मग त्याने भेदबाधक अभेद साधक असे यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन मनन निधी ध्यासनादी केलं तर तो बोध दृढ होईल, कर्मोपासनाच्या अनुष्ठानाने नाही. आणि दृढ बोधवाना असेल तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ब्रह्माकार वृत्तीने होईल, कर्मोपासनाच्या अनुष्ठानाने नाही. म्हणून त्या दोघाला सुद्धा कर्मोपासना कर्तव्य नाही, ते सांगतात. बघा आता, हा म्हणजे यात रहस्य असे आहे की म्हणजे ज्ञानामध्ये या स्थानी हे रहस्य आहे की मंद आणि दृढ असे दोन प्रकारचे ज्ञान आहे. त्यात मंदबोध म्हणजे काय, संशयादी सहित जे ज्ञान आहे ते मंद ज्ञान आहे. आणि दृढ म्हणजे संशयादी रहित जे ज्ञान आहे त्यास दृढ ज्ञान म्हणतात. आता ज्यास दृढ ज्ञान असेल त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही, म्हणजे त्याला कर्मोपासनेचा उपयोगिता नाही, यत्किंचितही कर्तव्य राहत नाही. कारण ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृत्यशी योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्य. आणि राहिलं म्हणत असेल तर अस्तिचेत नसतं तत्वविद. एवढं झालं आणि आम्हाला कर्तृत्व अभाव असा निश्चय झाला नाही तर मारुतीबा म्हणत असतात त्याला डबल नमस्कार करा. का, एवढं ऐकूनसुद्धा कर्तृत्व भ्रांती गेली नाही. आणि एखाद्याला कर्तृत्व भ्रांती राहिली त्यालाही साष्टांग प्रणिपात करा, छान गोष्ट, श्रवणाचं फल तुम्हाला प्राप्त झालं. पण एकाला नमस्कार उपहासाने आणि एकाला नमस्कार ते जसं मंत्र्याच्याही मागं पोलीस आहे आणि चोराच्याही मागे पुढे पोलीस आहे. पण मंत्राच्या मागचे पुढचे पोलीस हे त्याच्या ताब्यात आहे, तो गौरव आहे त्याचा. आणि चोराच्या मागचे पुढचे पोलीस हा त्याच्या ताब्यात आहे म्हणून त्याचा अपमान आहे. तर एवढं करून तुला असंग निश्चय झालं नाही, त्याचा उपहास म्हणून नमस्कार आहे. आणि एकाला आदर म्हणून केलेला नमस्कार आहे. म्हणून म्हणतात की संशयादी रहित उत्पन्न झालेले दृढज्ञान त्या अविद्येचा नाश करून आपणही निवृत्त होते. अशा दृढबोधामुळे त्यास आत्मस्वरूपाविषयी भ्रांतीच नसते दृढबोधवानाला. आणि मग ज्ञानाने भ्रांती नाश झाला म्हणून त्या वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा त्याला काही उपयोग नाही. म्हणजे वृत्ती रक्षणाकरता त्याला कर्मोपासने वृत्ती रक्षण होणारच नाही आणि त्या वृत्तीचं रक्षण करण्याचीच त्या दृढबोधवानाला आवश्यकता नाही. आता मंदबोधवानाला करता त्या वृत्तीचं रक्षण करण्याकरता कर्मोपासना करायची म्हटलं तर ते कर्मोपासनाच्या अनुष्ठानाने वृत्तीचं रक्षण होणार नाही, ब्रह्मचिंतनाने वृत्तीचं रक्षण होईल. म्हणून त्यालाही कर्मोपासनेची गरज नाही, ते सांगतात.
ज्ञानाने भ्रांती नाश झाला दृढबोधवानाचा, म्हणून त्या दृढबोधवानास वृत्ती ज्ञानाच्या आवृत्तीचा काही एक उपयोग नाही. म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अशा आवृत्तीचा त्याला काही उपयोग नाही. करत असेल तर मग तो का म्हणे अहम ब्रह्मन आड येऊन येदी भ्रम. कारण ज्ञानामध्ये पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. आता अविद्या आणि भ्रमनिवृत्ती ही ज्ञानाने काय झालेलीच आहे, म्हणून वृत्तीच्या आवृत्तीचा त्याला काही एक उपयोग नाही. आता जीवनमुक्तीच्या तुम्हाला नाही हो, पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता तरी त्याला वृत्तीची आवृत्ती केली पाहिजे असं आपण कदाचित म्हणाल. मग ते वृत्तीची आवृत्ती म्हणजे वृत्तीचं रक्षण केलं पाहिजे. पण ते वृत्तीचं रक्षण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता ठीक आहे, काय हरकत नाही. पण ते जीवनमुक्तीच्या सुखाकरता वृत्तीचं रक्षण, मग वृत्ती स्थिर वृत्तीत म्हणजे केवळ स्थिर वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं का स्थिर ब्रह्माकार वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं? स्थिर ब्रह्माकार वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं, केवळ स्थिर वृत्तीत होत नाही. आणि कर्म उपासना केली तर वृत्ती काय होईल? फार झालं तर शुद्ध आणि स्थिर होईल, आहे ना. त्याच्यात आत्मानंदाचं भान नाही होणार, ती ब्रह्माकार झाली पाहिजे. ब्रह्माकार वृत्ती कर्म उपासनेच्या अनुष्ठानाने होत, ब्रह्मचिंतनाने होते. म्हणून त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता सुद्धा म्हणलं तर कर्म उपासना करणं कर्तव्य नाही. तच्चिंतनम तत्कधरम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वमच्या ब्रह्माभासम विदर्भोदा, हे केलं तर मग ती ब्रह्माकार होईल आणि जीवनमुक्तीचा आनंद भोगता येईल ते सांगतात. बघा आता जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदांत अर्थाचे चिंतन करावे, त्यानेच वारंवार ब्रह्माकार वृत्ती होऊन आनंदाचा उपभोग होतो. म्हणजे असं कसं? सोपं उदाहरण आहे, गवई आहे. गवई, आता गवई आहे, दोन गवई आहे. एक गवई तो विद्यार्थ्याचे गायनाचे पाठ घेतो, शिक्षण देतो, रघुनाथ गुरुजी खंडाळकरसारखा कायम या चिंतनात राहतो. त्याला काय होईल? त्या गायनानंदाचा उपभोग होईल. आणि दुसरे त्यांचे एक गुरुबंधू आहे, त्याने काय केलं? दुसरा व्यापार टाकला, व्यापार क्षेत्रात ते मोठं करिअर त्यांनी केलं. मग ते गवई नाही का, गवई त्यांच्याजवळ नाव लावलेलं, गवई ते आहेत, आजही आहे, पूर्वी होते, पुढे राहणार. पण गायनाचा आनंद भोगता येत नाही ना, कारण ते व्यापार करायला लागले. मग त्याला गवयाचा आनंद भोगता नाही. गवयाला गायकीचा आनंद कधी? गायकी करेल, त्याच्यातल्या वेगवेगळ्या हरकती, त्यातले पुन्हा पुन्हा गाता गाळानं वाहता मळा तो फुलत जाईल, तसं त्याचा आनंद भोगता येईल. पण तो गवई आहे असल्यामुळे त्याचा गवईपणा कुठे जाणार नाही, त्याचा गवईपणा कुठे जाणार नाही. अन्य व्यापार केल्याच्या नंतर पण गायनानंदाचा आनंद त्याला भोगता येणार नाही. तसा हा दृढबोधाने संपन्न असणारा जो महात्मा आहे त्याने कर्मोपासना केली तर बिघडणार काही नाही. पण हा दृढबोध कशा करता एवढा 8 तास करून? आनंद भोगण्याकरता. आणि मग आनंद भोगण्याकरता त्याने पुन्हा पुन्हा कर्मोपासना करणं म्हणजे व्यापार करणं आहे. त्याच्यामुळे त्याची जीवनमुक्ती कुठे जाणार नाही, पण जीवनमुक्तीचं सुख त्याला भोगता नाही. कारण सुख भोगण्याकरता सुखाचा भास त्या ब्रह्माकार वृत्तीत होता, आनंदाचा भान. आणि त्या ब्रह्माकार वृत्ती ब्रह्मचिंतनाने होते, कर्मोपासनारूपी व्यापाराने नाही. ठीक ना? असं उदाहरण देऊन सांगतात. जसा अतिउत्तम गवई वारंवार गायन करेल तर त्यास गायनानंदाचा उपभोग होतो, परंतु अन्य व्यापार करील तर तो उत्तम गवई असू नये. मग गवईपणा गेला कुठे? त्याचा गवईपणा कुठे गेला नाही, पण गायनानंदाचा आनंद त्याला भोगता आला नाही. तसं ज्ञानी महात्म्याने कर्मोपासना केली तर त्याचा जीवनमुक्ती दशा कुठे जाणार नाही, पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख जे म्हणतो ते त्याला भोगता येणार नाही, ते ब्रह्मचिंतनानेच. म्हणून अनेक महात्मे ज्ञान झाल्याच्या नंतर यावत आयुष्य, आजही आपले मारुती बाबा एखाद्या हॉस्पिटलला गेले तर त्यांच्या खिशात पंचदशीची पानं आणि तिथं वाचत असणार, किंवा आजही ते पाठ सांगणार. पाठ हीच त्यांची ऊर्जा आहे. कारण का? मग त्यांनी हे नाही केलं, दुसरा काही व्यापार केला तर त्यांची जीवनमुक्ती दशा कुठे जाईल? कुठेच गेली नाही. पण जीवनमुक्तीचा आनंद नाही ना. जीवनमुक्तीचा आनंद म्हणजे काय? स्थिर ब्रह्माकार वृत्तीत होतो. स्थिर ब्रह्माकार वृत्ती कशाने होते? ब्रह्मचिंतनाने. म्हणून ते आजही प्रत्येक क्षणाला डॉक्टर बाबा, माऊली, शांतीब्रह्म बाबा हे सगळेच असणारे तत्सदृश्य अनेक महापुरुष ते कशात करतात? तत्चिंतन. ते चिंतनात काळ. त्यांनी अन्य काही केलं तर त्यांच्या बोधात बिघड होईल का? बोधात नाही बिघडवणार. पण गायकाला गवई काम केलं, वेगवेगळ्या संगीत मैफिलीमध्ये गायलं तर त्याला गायनानंदाचा आनंद भोगता येतो. इतर वेळेला त्या गवई नाही का? मग आहे, पण गायनानंदाचा आनंद आहे का? नाही. तसा इतर वेळेला मुक्त नाही का? जीवनमुक्त नाही काय? पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख होईल का? नाही. कारण वृत्ती काय झाली? बहिर्मुख झाली, अन्य व्यापारकार झाली. आणि वृत्ती तरी एकच आहे, एक वेळेला तिला 2 कामं होत नाही. मग ती अन्य कर्म उपासनाच्या अनुष्ठानात जर गुंतली तर तिला ब्रह्मानंद भोगता येणार नाही. ठीक ना? असं सदृष्टांत पटवून देतात. जसा उत्तम गवई वारंवार गायन करेल तर त्याचा गायनाचा आनंद उपभोग होतो, परंतु अन्य व्यापार करेल तर तो उत्तम गवई असूनही त्या गायनानंदाचा उपभोग होत नाही. त्याप्रमाणे कर्म उपासनेने ब्रह्मानंदाचा उपभोग होत नाही. कारण ब्रह्मानंदाचा उपभोग हा ब्रह्माकार वृत्तीने होतो. म्हणून म्हणतात कर्म उपासनेच्या
अंतकरण शुद्धी आणि निश्चलतेद्वारा ज्ञानामध्ये उपयोग आहे, पण विद्वानाच्या ठिकाणी तर पाप आणि चंचलताच नाही. कारण कर्मोपासना कशा करता करावं लागतं? कर्म पाप घालवण्याकरता आणि उपासना चंचलता घालवण्याकरता. आणि ते त्याच ठिकाणी नाही. कारण ते का नाही? कारण त्याचे जनक कोण आहे? रागद्वेष. आणि त्याला अवघीभूती साम्य आली. जिकडे पाय अहम ब्रह्म तोम ब्रह्म सर्वम ब्रह्म, ब्रह्मच ब्रह्म. मग त्याच ठिकाणी राग आणि द्वेष हे पाप पुण्याचे जनक आहे. आणि ते पाप पुण्यामुळे चित्त मलिन किंवा अस्थिर होतं. पण ते राग द्वेषच राहिली नाही तर मग काय होणार नाही? धर्माधर्म होणार नाही. धर्माधर्म झाले नाही तर पाप पुण्य होणार नाही. आणि पाप पुण्य झालं नाही तर चित्त चंचल किंवा असिद्ध होण्याचा प्रश्नच नाही. ठीक ना? हे शृंखला. विद्वानाच्या ठिकाणी तर पाप आणि चंचलता नाही. कारण असं आहे का रागद्वेषच नाहीत, म्हणून पाप आणि चंचलतेचा अभाव असल्यामुळे त्यास कर्म उपासनेचा काही एक उपयोग नाही. आता हे पुढे बोलतात, म्हणजे अभिप्रेत्य परिहार घेऊन बोलणं आहे. आता तुम्ही याच्या उपर म्हणाल, अरे बाधित होईना चित्त आहे ना, बाधित का होईना त्याचं काय आहे? चित्त आहे. आणि बाधित का होईना चित्त असलं का बाधित का होईना कर्म उपासना होणार. आणि कर्म उपासना बाधित झाली तरी चित्त पण अस्थिर चंचल होणार. म्हणून त्याने काय करावं? एकाग्र चित्त राहील त्याच्याकरता त्याने पुन्हा कर्मोपासना त्याच्याकरता तरी केली पाहिजे. तर वस्तुस्थिती आता एक टोकाचं बोलणं तो बोलत असेल तर त्याला म्हणतात, खरं जर पाहिलं तर चित्ताने समाधी लावणं किंवा चित्त विषयामध्ये डुंबून जाणं, ह्या दोन्ही धर्म चित्ताच्या अंतकरणाचे का आत्म्याचे? नाही, हे दोन्ही धर्म अंतकरणाचे का आत्म्याचे? चंचलता किंवा समाधी अंतकरण धर्म आहे. आणि तो अंतकरणाला मी म्हणतो का माझे म्हणतो? ज्ञानी मी म्हणत नाही, माझंही म्हणत नाही. मग ते अंतकरण चंचल असलं काय, समाधी असली काय, त्या अंतकरणामध्ये विलक्षणता निर्माण करणं हे त्याचं ध्येय आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची सिद्धीच न होऊ देणं हे ध्येय आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची सिद्धीच न होऊ देणं हे त्याचं ध्येय आहे. आणि त्या बोधात तो रंगलेला असल्यामुळे अंतकरणाच्या धर्मामध्ये विलक्षणता निर्माण करणं याच्याकरता त्याचा आग्रह असेल का? याच्याकरता आग्रह नाही. म्हणूनही त्याला कर्मोपासना करणं कर्तव्य नाही. अशा पद्धतीचे या शेवटच्या काही पंक्तीमध्ये बोलतात. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे अभिप्रेत्य पर्यायाने अगोदर आक्षेप घेऊन त्याचं पुन्हा उत्तर देतात. आता जोपर्यंत अंतकरण आहे ज्ञानाला सुद्धा बाधित अनुवृत्तीने जीवनमुक्त अवस्थेमध्ये, आता जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंत रागद्वेषाचा नाश. तुम्ही म्हणले ना रागद्वेषच नाही, तर रागद्वेषाचं भासमान तर रागद्वेष राहीलच ना, असा आक्षेप. आता जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंत रागद्वेषाचा नाश ज्ञाता असला तरी होणार नाही. आता जयराम बाबा काय ज्ञाते नव्हते का? ते कशाला शिवाय द्यायचे? एखादा महात्मा ज्ञाते असतो, तो खूप म्हणजे प्रेमात्मक द्वेषात्मक हा सगळा व्यवहार दिसतोच ना भासमान पद्धतीने. तरी त्याचं उत्तर चाललं. आता जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंत रागद्वेषाचा नाश ज्ञाता असला तरी होणार नाही. आणि त्या रागद्वेषाने अंतकरण काय होणार? चंचल होणारच. आणि म्हणून चंचलतेची निवृत्ती करतात ज्ञानवानासुद्धा काय आहे? कर्मोपासना करतोय. आणि म्हणून तो बोललो होतो ना, ज्ञानोत्तरसुद्धा ज्ञानी महात्मे कर्मोपासना करताना दिसतात. त्याचं कारण हे असलं पाहिजे असं त्याचा भाव आहे, तर त्याला म्हणतात त्याचं कारण हे नाही आणि त्याला आवश्यकता नाही. संपर्कवशामध्ये संस्कारवशामध्ये इतराला मार्गदर्शन करण्याकरता देखील प्राप्तार्थ झाले, निष्कापता पावले तयारी कर्तव्य असे लोका लागे म्हणून करत असेल, पण त्याला विधी किंकर मात्र तो नाही, असं आता बोलतात. बघा, आता जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंत रागद्वेषाचा नाश ज्ञाता असला तरी होणार नाही. आणि त्या रागद्वेषाने अंतकरण चंचल होणारच. म्हणून चंचलतेच्या निवृत्तीकरता ज्ञानवान असंही उपासना करणे आवश्य आहे, असं अवश्य आहे असं आपण म्हणाल. तर आता हे खरे आहे की काय? खरे आहे, त्या चंचलतेमुळे दृढ ज्ञानवानाच्या विधेय मोक्षाला प्रतिबंध येत नाही. हा पूर्वपक्षच आहे. विधेय मोक्ष काही बिघडत नाही, जीवनमुक्त स्थितीसुद्धा बिघडत नाही, पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचा त्याला लाभ घेता येत नाही. परंतु ती चंचलता जीवनमुक्तीची म्हणजे कंसात जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची काय विरोधी आहे. कारण स्थिर ब्रह्माकार वृत्तीत आत्मानंदाचं भान होतं आणि ती त्याची राहणार नाही त्याच्यामुळे. परंतु म्हणलं म्हणजे काय करावी? ती 32 लक्षणे नाक नाही तिने वाया गेली. मागच्या सगळ्या बोलण्याला काय अर्थ नाही, सिद्धांताच्या भूमिकेत बोलायचं झालं तर दृढबोधाच्या दृष्टीने. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. कारण ज्याला दृढबोध झाला आहे त्याला समाधी आणि चंचलता या दोन्ही कशा आहेत? समाधी काय चंचलता काय? स्वस्वरूपी विकल्प नसतं. समाधी लावणं आणि चंचल वृत्ती बहिर्मुख असणं या दोन्ही वृत्ती माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू असं म्हणावं त्या पद्धतीने. मग ज्याला दृढबोध झाला आहे त्याला समाधी आणि चंचलता या दोन्ही काय आहे? समानच आहे.
दे आगी माझी पडे किंवा दे तुरुंगावरी चढे, हे दोन्ही. कोणी दिवशी बैसुने हत्तीवर, कोणी दिवशी पालके समाज सुभेदार, चालत जावे देव ठेविलं तैसे राहावे. इथं फक्त ते भक्तीचे प्रांत, इथं प्रारब्ध ठेविलं तैसे राहावे हे सुद्धा आपण म्हणावे. त्याच्या दृष्टीने दोन्ही नव्हे, कारण तो देहालाच मी किंवा माझं म्हणत देहच नाही, तर देह त्याच्या दृष्टी त्याच्या दृढ बोधात असे बाबा म्हणत असतात, जीवनमुक्ती आणि विदेमुक्ती एक आबाला आहे. आणि जीवच नाही तर जीवनमुक्ती कसली, आणि देहच नाही तर विदेहमुक्ती कसली, हे त्याच्या बोधाचं वैभव आहे. तिथे जीवच नाही, जीवनमुक्ती नाही, देहच नाही, विदेहमुक्ती नाही, तिथे ते अंतकरण, त्याचे धर्मन, त्याची समाधी, ती चंचलता हे कुठे घेऊन बसला. ठीक ना, असे टोकाचं बोलणं बोलतात. परंतु मग त्याला म्हणतात ज्याला दृढबोध झाला आहे त्याला समाधी आणि चंचलता या दोन्ही समानच असतात, कारण दोन्ही धर्म अंतकरणाचे. आणि अंतकरण मी किंवा माझा नाही, त्याचा माझा काही समज नव्हे, ते माझ्या स्वरूपाच ठिकाणी सिद्धच नाही. मग ते अंतकरण जर सिद्ध नाही, वंद्या पुत्रच नाही, तर त्याच्या मुलाचा लग्नाचा शुभ कोणी काढावा. तसं अंतकरणाची सिद्धी नाही तर त्याची चंचलता आणि स्थिरता आणि त्याद्वारा समाधी आणि विक्षेप याचा कोणी विचार करावा. ज्याचा असेल त्याने विचार करावा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, या बोधात तो असतो. म्हणून समानच आहेत, कारण ते दोन्ही धर्म म्हणजे चंचलता आणि समाधी हे अंतकरणाचेच आहेत. आणि अंतकरणाच्या धर्मात विलक्षणता उत्पन्न करण्याचा ज्ञानाचा आग्रह असणे शक्यच नाही. आणि असेल बुद्धीर फलम अनाग्रह, आणि आग्रह असेल तर तो ज्ञानी नाही. अंतकरणाच्या धर्मात विलक्षणता निर्माण करणं हे ज्ञानच काम नाही, असेल तर तो ज्ञानी नाही. इथे सुद्धा एक बारकावा असा आहे, म्हणजे पुढं याच्यात नाही, पण जेव्हा पंचदशी आपण तर बाबा म्हणत असतात, खरं तर असं आहे. इथे निश्चलदासजी बोलतात आणि पंचदशीकार विद्यारायण स्वामी याच्या पुढे बोलतात. इथे दोन आवरणाचा विचार घेऊन केलेला विचार आहे. असत्वपादक आणि आभानापादक अशा दोनच आवरणाचा विचार इथे आहे. आणि काही ग्रंथामध्ये असत्वपादक, आभानापादक आणि आनंदापादक असं एक आवरण आहे. तर इथे एकच समन्वय, त्याचा फारसा विस्तार करायचा नाही. इथे निश्चलदासजी बोलतात हे चिंतन करताना, आणि ज्यावेळेला दुपारी पंचदशी म्हणजे 2 पाठ चालावे बाबा म्हणत असतात, सकाळी विचारसागर, संध्याकाळी पंचदशी, किंवा संध्याकाळी पंचदशी, सकाळी विचारसागर. आणि मग निश्चलदासजी वेगवेगळ्या प्रवाहात दिसतात आणि विद्यारायण स्वामी वेगळ्या प्रवाहात दिसतात. ते त्यांनी निष्काम कर्म उपासना ज्ञान उत्तर केलीच पाहिजे असा प्रवाह घेऊन बोलतात. म्हणजे त्यांनी कर्म उपासना केली पाहिजे, आणि इथे कर्म उपासना करण्याची गरज नाही. आणि दोन्ही महापुरुष आहे, दोन्ही पुरुष आहे, तर त्याचा समन्वय असा आहे. तत्त्वज्ञानाचा दार्ढ्य हा विषय घेऊन निश्चलदासजी बोलतात. आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाकर्ता म्हणून विद्यारायण स्वामी बोलतात. मग जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाकर्ता जर म्हणत असेल तर म्हणून श्वासनाक्षयाचा अभ्यास त्यांनी नंतर उत्तर काळात केला पाहिजे. म्हणजे तो पक्ष कोणता आहे, बोलत असताना त्यांचा अभंग संतपर आहे का उपदेशपर आहे ना, तसं यांचं तत्त्वज्ञानाचं दार्ढ्य हा विषय घेऊन हे बोलतात. आणि जीवनमुक्तीचे विलक्षण सुखार्थ हा विषय घेऊन विद्यारायण स्वामी बोलतात. मग जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हे ध्येय घेऊन बोललं तर त्यांचं बोलणं बरोबर आहे. पण तत्त्वज्ञानाचं दार्ढ्य म्हणून बोलत असाल तर निश्चलदासजी बोलतात ते बरोबर आहे. अशा पद्धतीचा एवढाच याचा समन्वय झाला. तूर्त काय का कर्म उपासनेचा अधिकारी कर्म उपासना करणं त्याला कर्तव्य नाही, म्हणून कोणता समुच्चय नाही, समसमुच्चय स्वीकारता येत नाही. मानायचा झाला तर कोणता समुच्चय नाही मानलाच पाहिजे, क्रमसमुच्चय स्वीकारायला हरकत नाही असं बोलतात. आता विद्वानाची प्रवृत्ती प्रारब्धाधीन कशी असते त्याचा विचार पुढे.